अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। विधान परिषदेचे माजी सभापती कैलासवासी आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली। या निमित्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात नाशिक येथील प्रख्यात कवी संदीप जगताप यांनी सामाजिक भान या विषयावर प्रभावी कवितांद्वारे विचार मांडले। त्यांच्या सर्जनशील कवितांनी उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन संजय रावजी गरुड, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल, संस्थेचे सचिव सागरमल जैन, सहसचिव युयू पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शेंदुर्णी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर्फे आयोजित आचार्य गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमालेतील 16व्या वर्षाच्या द्वितीय पुष्पासाठी उपस्थित आजचे वक्ते, कार्यक्रमाचे उद्घाटक, सर्व सन्माननीय मान्यवर, अतिथीगण, पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि पंचक्रोशीतील उपस्थित सर्व श्रोत्यांचे मी प्राध्यापक डॉक्टर योगिता चौधरी हार्दिक स्वागत करते। शब्द हे केवळ बोल नाहीत, ते आहेत परिवर्तनाचे शस्त्र। विचार हे साधन नाहीत, ते आहेत नव्या युगाचे वस्त्र। व्याख्यानमाला उलगडते सत्याचा विशाल मार्ग, घेऊन येते आयुष्यात नव्या युगाचा अन्वेषणार्थ। अशाच गेल्या 15 वर्षापासून परिवर्तनाचे शस्त्र, नव्या युगाचे वस्त्र, सत्याचा मार्ग आणि नव्या युगाचा अन्वेषणार्थ असणारी व्याख्यानमाला म्हणजे आचार्य गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमाला। आजच्या कवितेतून समाजबान जपणाऱ्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष मान्य दादासाहेब संजय रावजी गरुड यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। मागे जे श्रोते उपस्थित उभे आहेत त्यांना विनंती की आपण समोर येऊन बसायचंय। मान्य दादासाहेब। ब्रह्मीभूत सद्गुरू हरिप्रसाद महाराज, आपल्या सगळ्यांचे दीपस्तंभ आचार्य गजाननरावजी गरुड आजच्या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले, क्रिकेटमध्ये चौकार षटकार आपण ऐकले, पण राजकारणातला सत्ते पे सत्ता गिरीश भाऊंनी आपल्या सगळ्यांच्या कर्तव्यातून, कामातून मिळवून दाखवलेलं आहे। आजचे व्याख्याते आदरणीय संदीपजी जगताप साहेब, कवितेतून समाजभान हा विषय त्यांना आपण दिलेला आहे, त्यांनी दिलेला आहे आपल्याला। त्याचप्रमाणे या व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आदरणीय सागरमलजी जैन, संस्थेचे उपसचिव आदरणीय युदादा, गोविंद शेठ अग्रवाल, शांताराम बापू गुजर, किरणदादा सूर्यवंशी, सर्व सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी आलेले सर्व आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, त्यांचं सर्व सन्माननीय प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनींनो, आगतम स्वागतम सुस्वागतम। सर्व मान्यवरांचं आपण टाळ्यांच्या गजरात एकदा आपल्या स्वागत करावं। बापू काकांना जाऊन आज आपल्यातून 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत। 40वे पुण्यस्मरण आहे। वाचकांची संख्या कमी झालेली आहे आणि 16व्या वर्षाच्या आधी आपला एक विचार झाला की वाचकांची संख्या कमी होते, पण त्यांना व्याख्यानाची सवय तरी लागली पाहिजे। जसं 100 बार लिखाण एक बार पका, तसं एक वेळा व्याख्यान झालं म्हणजे ते आपल्या लक्षात चांगलं राहतं आणि व्याख्यानाच्या माध्यमातून सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला कामा येईल, आपल्या येणाऱ्या पिढीला कामा येईल, आपल्या विद्यार्थीनींना कामा येईल। म्हणून आपण ही महाराष्ट्रात नावाजलेले व्याख्याते या 16व्या वर्षात आज दुसरं पुष्प तुमच्या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने व्याख्याते आदरणीय संदीपजी जगताप साहेब कुंभणार आहेत। मी पुनश्च एकदा या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो। जी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचा हा परिवार आणि गरुड परिवार यांच्या वतीने पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात आपण यांचं स्वागत करावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा।
यानंतर वळूयात स्वागत आणि सत्काराच्या कार्यक्रमात. असं म्हणतात, इतर से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं, इतर से कपड़ों को महकाना कोई बड़ी बात नहीं, मजा तो तब है जब खुशबू आपके किरदार से आए. आणि असंच किरदार माननीय मंत्री महोदय आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपण सर्वच जण उत्सुक आहेत त्यांच्या सत्कारासाठी. माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री, मी शेंदोर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष माननीय दादासाहेब संजयरावजी गरुड, काकासो सागरमलजी जैन आणि दादासो यू पाटील यांना विनंती करते की आपण मंत्री महोदयांचं स्वागत सत्कार या ठिकाणी करावा. मंत्री महोदयांना विनंती की आपण या स्वागताचा स्वीकार करावा. संकट मोचक एकाच मतदारसंघातून 7 वेळा निवडून आलेले सर्वांचे लाडके मंत्री, संकट मोचक म्हणूनच खातं गेलंय भाऊंकडे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, जलसंपदा मंत्री. भाऊ, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन संस्था परिवारातील सर्व पदाधिकारी आणि शेंदोर्णी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. मान्यवरांना विनंती की आपण आसनस्थ व्हावं. यानंतर आपण आजचे वक्ते यांच्या स्वागताकडे वळतो आहोत. पण आपल्या प्रथेप्रमाणे आजचे वक्ते कविवर्य नेमके कोण आहेत, सर्व श्रोत्यांना त्यांचा परिचय वेगळ्या पद्धतीने असेल. त्यांचा परिचय मी सर्वप्रथम देऊ इच्छिते. माननीय प्राध्यापक संदीप परशुराम जगताप, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावामधील कवितेतून समाजभान जपणारा एक तरुण कवी. आपलं शिक्षण जरी MA BEd झाले असले तरी शेती सांभाळून अर्धवेळ शिक्षक आणि पूर्णवेळ कवी म्हणून आपण आपला छंद जोपासतात. महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा दमदार कवी म्हणून आपणाकडे पाहताना शेतकऱ्यांची वेदना आणि व्यथा मांडणाऱ्या आपल्या अनेक कवितांसोबतच भुईभोग हा आपला ग्रामीण कविता संग्रह वाचकांच्या पसंतीचा भाग बनतो. याच कविता संग्रहासाठी आपणास अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेत. यात पुणे येथील यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, प्रसिद्ध कवी श्री नारायण सुमंत यांच्या हस्ते दिला गेलेला संजीवन खोजे राज्यस्तरीय पुरस्कार, प्रसिद्ध लेखक सदानंद देशमुख व श्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या हस्ते प्राप्त झालेला लोककवी विठ्ठल वाघ तिफन राज्यस्तरीय पुरस्कार आणि अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांचा यात समावेश आहे. शिवशाही ते लोकशाही या विषयावर आपली व्याख्याने शिवप्रेमींना वेड लावतात. यासोबतच गाव व्हिलेज झालंय चे अनेक प्रयोग, साहित्य संमेलनात निमंत्रित कवी व ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हास्यधारा कार्यक्रमात आपण अनेकदा सहभाग नोंदवला आहे. एका बाजूला कविता लेखन व दुसऱ्या बाजूला सक्रिय शेतकरी चळवळीतील आपला सहभाग मातीशी नाळ जोडून ठेवतो व त्यामुळेच आपले वास्तववादी तितकेच धारदार विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. समाज व्यवस्थेवर अचूक आसूड ओढणारे आपले विचार, लेख, भाषण या माध्यमातून महाराष्ट्रभरातच नव्हे, भारतभरातच नव्हे तर शिकागोतील मराठी माणसांचाही जगण्याचा मार्ग बदलवतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा, मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा यापेक्षा वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा असं म्हणत शेतकऱ्यांच्या मनात आपला भाव वाढवणाऱ्या या उत्कृष्ट शिक्षक, शेतकरी, कवी, व्याख्याता, लेखक आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या माननीय प्राध्यापक संदीपजी जगताप यांचे स्वागत व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव माननीय काकासाहेब सागरमलजी जैन यांनी करावं, मी अशी त्यांना विनंती करते. आणि कविवर्यांना विनंती की आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. टाळ्यांच्या गजरात आपण कविवर्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. यानंतर आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब संजयरावजी गरुड यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते माननीय मुख्याध्यापक श्री RS चौधरी सरांना. दादासाहेबांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं.
धन्यवाद दादा. तदनंतर मान्य दादासाहेब यू पाटील, सहसचिव दी शिंदोणे सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी. दादांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री आप्पा महाजन सरांना. ज्येष्ठ कार्यकर्ते मान्य गोविंद शेटजी अग्रवाल यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते श्री सेवकराम काटे सरांना. मान्य गोविंद शेटजी अग्रवाल. तदनंतर मान्य श्री विलासजी राजपूत यांचं स्वागत डॉक्टर भोळे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय अमृतजी खलसे यांचं स्वागत माननीय साळुंखे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री दिव्यांना पाटील यांचं स्वागत काटे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय शांताराम बापू गुजर यांचं स्वागत डॉक्टर दिनेश पाटील सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. आणि या व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष म्हणून म्हणजे संयोजक म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून जे कार्यभार बघतात आमचे आवडते सागर काका जैन यांचं स्वागत डॉक्टर भोळे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व पत्रकार बांधवांचेही स्वागत समिती सदस्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. पत्रकार बंधू यांना विनंती की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत करते. असं म्हणतात, रात नहीं खा बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, इरादे बुलंद रखना अपने क्योंकि नसीब चाहे बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है, वक्त जरूर बदलता है. अशा आपल्या कार्यकर्तृत्वावर या जामनेर तालुक्याचाच नव्हे महाराष्ट्राचा वेळ बदलवून नेणारे संकटमोचक म्हटले जाणारे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांना मी विनंती करते की आपण उद्घाटकीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. भाऊ मला बोलू दे. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमाला आणि त्यानिमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, वेळ कमी आहे त्यामुळे सगळ्यांची नाव घेते. घरी अजून जवळपास 400-500 लोक नाशिकहून, नगरहून, धुळ्याहून सगळे स्वागतासाठी थांबलेले आहेत सत्कारासाठी. आणि मी खरं कसं आलो माझं मला माहीत, कारण दादांचे एवढे फोन चाललेले होते मी ते घेतही नव्हतो खरं म्हणजे, पण निघालो होतो. उपस्थित सर्व मान्यवर, आजच मी म्हणजे निकाल लागल्यानंतर 1 महिन्याने मी तालुक्यामध्ये आलो आणि चांगला मेसेजही आलेला आहे. जलसंपदासारखं खातं मला या ठिकाणी मिळालं की डिझास्टर मॅनेजमेंटही माझ्याकडे आहे. पण जे माझं स्वप्न होतं की काही करून हा तालुका या आता 2-3 वर्षामध्ये सर्व हिरवागार करायचा आहे, बागायती करायचं आहे, इथलं सगळं चित्रच बदलून टाकायचं. जसं आपण यावल ड्रायव्हरमध्ये गेलो की 100% बागायती आहे, केळीच केळी आहे. मला वाटतं आता आपण 20-25% पोहोचलो आहोत. पण आता येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळामध्ये, कारण सरकारला आता काही धोका नाही, कारण एवढं मोठं मेजॉरिटी आली की आता 30 कशी सांभाळते हा प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून सगळा उशिरा कार्यक्रम चाललेला आहे. मोठी मेजॉरिटी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मला वाटतं की पहिल्यांदा
एवढं बहुमत आमच्या महायुतीला या ठिकाणी मिळालं आणि विरोधी पक्षनेता सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे 29 जण लागतात, 19च्या वर कोणी नाही आहे. तुम्हाला करा, तुमचा काही आमदार नाही आहे. तर खूप मोठा विश्वास हो आपण दिलेली आहे. मला असं वाटतं की लोकांनी मोठा विश्वास दाखवलेला आहे. अपेक्षा पण लोकांच्या या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे लोकसभेच्या नंतर असं वाटायला लागलं होतं की आता काही खरं नाही, आता लोकसभेमध्ये धुलाई झाली, आता विधानसभेमध्ये सगळा सुपडा साफ होईल असं एक चित्र निर्माण केलं गेलं होतं. म्हणजे लोकसभेमध्ये आपण कमी पडलो, चुका झाल्या, हे नरेटिव्ह सेट केले गेले चुकीच्या समोरच्या विरोधकांकडून आणि नेमकं त्याच्यावर सगळा विचार विनिमय करून अभ्यास करून आपण अतिशय म्हणजे गनिमिकावच म्हणू त्या पद्धतीने अशा पद्धतीने प्रचार केला महाराष्ट्रभर आणि चित्र निर्माण केलं आणि त्यात लाडकी बहीण गेम चेंजर. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वीज भाव हा एक मोठा विषय, अनेक योजना सगळी, पण आजचा हा विषय नाही आहे. पण त्यातून मोठं बहुमत मिळालं. मला 7व्यांदा तुम्ही निवडून दिलं, आज पहिल्यांदा झालं, त्यामुळे सांगणं आपण मला वाटतं अपर्याय आहे, मला सांगावंच लागेल. 7व्यांदा BJPमध्ये 137 लोक आहेत, त्यातले तर नवीन आलेले 2-3 जण सोडून द्या, पण जे जुने लोक आहेत, कोळंबकर फक्त आपल्यामध्ये 8व्या टर्मला आहेत, ते आधी दुसऱ्या पक्षात, तिसऱ्या पक्षात, चौथ्या पक्षात आलेले आहेत. पण त्यानंतर मला असं वाटतं की तुमचाच लोकप्रतिनिधी असा आमदार असा आहे की तो 7व्यांदा या ठिकाणी निवडून गेलेला आहे, सतत 7व्यांदा. सोपं नाही आहे. दादा रागाने बघतात माझ्याकडे. तर 3 वेळा दादाची माहिती, 3 वेळा का 2 वेळा? 3 वेळा. आता प्रेम करायला लागले. पण चांगलं आहे तालुक्याच्या विकासासाठी. उलट दादा म्हणले मी थोडा उशीर झाला, लवकर आलो तर अजून खूप चित्र बदललं दिसतं, खरं आहे. पण आता आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे, सगळी कामं करायची आहेत. मागच्या वेळी ग्रामविकास खातं होतं, तीर्थक्षेत्र माझ्याकडे होतं, आपण किती कायपालट केला आपण बघितलं आहे. गावामध्ये सगळ्या दूर आता कसे रस्ते आहेत, गटारी कशा आहेत, आपण चांगले चांगले मोठे सभागृह कसे बांधले आहेत, शादीखाने कसे बांधले आहेत, व्यायामशाळा बांधल्या आहेत, सगळ्याच कामं कसे जोरात चालत, मंदिरं कसे बांधले जात आहेत. मला वाटतं जामनेरला सुद्धा एवढा पैसा आला नाही गोविंदशेठ, तेवढा पैसा तुम्ही बापू कुठे तुम्ही आमच्याकडून ओढून आणला. तर जामनेरचे लोक म्हणतात आपलं गाव याचं दुप्पट आहे ना, असं कसं काय चाललं आहे, एवढे पैसे तुमच्याकडे आणले, तुम्ही बघतात कसे कामं चाललेले आहेत. हे आपण सगळं केलं. खातंही माझ्याकडे होतं, ग्रामविकास खातं होतं, तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून टुरिझम खातं माझ्याकडे आलं म्हणून आपण त्यातूनही सगळे पैसे या ठिकाणी टाकले आणि त्याचा फायदा आपण निश्चित या खात्याचा दोन्ही या ठिकाणी घेतला आणि त्यातून तालुक्याचा चेहरामोहरा बदलला, चित्र बदललं. म्हणून आपणही मला 7व्यांदा या ठिकाणी निवडून दिलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पक्षाने मेहरबानी केली की आपल्याला हवं होतं तेच खातं दिलं. मी आग्रह धरला होता की मला जलसंपदाच खातं पाहिजे, दुसऱ्या खात्यातही चाललं, पण म्हटलं नको, मला आता तालुक्याचा सगळा कायापालट करायचा आहे, हिरवागार तालुका करायचा आहे, शेतकऱ्यांना सुखी समृद्ध कसा होईल त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणून त्या सर्वांच्या आशीर्वादामुळे निवडून तर आलो, पण मला पुन्हा जलसंपदा खातं 5 वर्ष माझ्याकडे मागच्या काळात होतं, आता पुन्हा ते या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे आपलं तापी खोरा आहे, कोकण आहे, विदर्भात सगळ्यात जास्त कामं चालू आहेत, 1,00,000 कोटीच्या वर आता टेंडर त्या ठिकाणी आहेत. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जे ड्राय झोन आहेत तिथे पाणीच नाही आहे, जिथे जास्त पाणी तिकडून तर नद्या वळवायच्या आहेत आणि त्या भागामध्ये पाणी आणायचं आहे. आणि म्हणून आता आपलं भागपूरचे टेंडर मी 2-4 दिवसातच काढतो, 800 कोटी रुपयाचं, ते या ठिकाणी करतो. त्यातून आपला सगळा भाग, शेंदुर्णी भाग हा पहूर आणि शेंदुर्णी हा भाग, लोहारा हा हिरवागार होणार आहे. दिसेल आपल्याला पाईपलाईन आता तुम्हाला कामच सुरू दिसतील, खूप मोठी 800 कोटी रुपयाची पाईपलाईन करतो आपण, धरण मांडलेलं आहे तापीवर आणि ते पाणी आपण इकडे वळवतोय. या अशा खूप गोष्टी आहेत. पण आज बापूसाहेबांच्या या पुण्यस्मरण असल्यामुळे किती आता हे 40वां बापूसाहेबांच्या बाबतीत काय बोलावं. म्हणजे माझा जन्मही नव्हता त्यावेळेला ते आमदार होते, बरोबर आहे, 57. आता मी खरी जन्मावर ते सांगत नाही आपल्याला, तुम्ही लगेच वयाचा अंदाज लावा ना माझा. पण आता मला 35 वर्ष झाले ना, आता मी 5 वर्ष आमदार होतो, सरपंच होतो, नंतर मी आमदार झालो आणि आता 7व्यांदा. म्हणजे तुम्ही सगळे तुम्ही आठवड्यावर करतात काय गेलो बघताय मी किती वर्षाचे असतील म्हणून, पण मी ते सांगत नाही मुद्दाम. पण त्यावेळेला मला आठवतं बापूसाहेब त्यावेळेला ते सभापती होते विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये.
ते जामनेरला यायचे तेव्हा मी त्यावेळेला अगदी 15-16 वर्षाचा असेल, 10वीत असेल, 9वी-10वीमध्ये. पण मला अजून ते तसे तसे आठवत आहेत. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं सगळं इतकं प्रभुत्व होतं सगळ्या गोष्टींवर आणि भाषेवर. किती भाषा म्हणजे ते त्यावेळेला ते नमाजसुद्धा म्हणजे मस्जिदमधला काय म्हणतात त्याला, मस्जिदमधले अजान देतात हां मौलवी, हां ते सुद्धा देणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने ते सगळं तिथे मस्जिदमध्ये जायचे त्यावेळेला नमाज पडायचे. म्हणजे सगळ्या अशा 14 भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. इतकं प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेला माणूस म्हणजे क्वचितच बघायला मिळतो. आणि किती भाषेवर प्रभुत्व, त्याचा हजरजबाबीपणा. खरं एक आपल्या तालुक्यासाठी एक देणगीच होती. पण त्यावेळेला पक्ष जरा आपला असं जोर झाला असतं जरा खरं. पण त्यावेळेला आपलाही पक्ष नव्हता खरं म्हणजे. त्यावेळेला भाजप नव्हता, जनता पार्टी आपली होती. एक वेगळ्या विचारसरणीचे होते, समाजवादी विचारसरणीचे मला वाटतं ते त्यावेळेला होते. तर एक विषय वेगळा आहे. पण अफाट बुद्धिमत्ता असलेला असं एक नेतृत्व आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी झालं. आणि आपल्या शिक्षण संस्था वगैरे सगळी त्यांची देणगी आहे. त्यांनी सगळं उभं केलेलं आहे. आणि म्हणून आता अनेक विद्यार्थी चांगलं शिक्षण या ठिकाणी घेत आहेत, मोठे झालेत, चांगल्या हुद्द्यावर आहेत, चांगल्या नोकऱ्यांवर त्या ठिकाणी आहेत. ही सगळी त्यांची देणगी आपल्या तालुक्याला, आपल्या शहराला या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण आज त्या निमित्ताने व्याख्यानमाला पण चालवत आहेत 16 वर्षापासून. आता व्याख्यानमाला म्हणजे आजकाल फार आता हा लोप पावत चाललेला विषय झाला मला वाटतं. आणि त्यातूनही श्रोते मिळणं व्याख्यानमालेला हा एक मोठा विषय आहे. आमच्याकडे पण आम्ही लोकनितारी मंडळ होतो, मी त्या अध्यक्ष व्याख्यानमाला चालवल्या. पहिल्या वर्षी चांगलं, वर्षी चांगलं, दुसऱ्या वर्षी कमी, तिसऱ्या वर्षी कमी, चौथ्या 5व्या वर्षी आपल्याकडे घरच्या लोकांवर बसा 5-50 तर बसा, एवढे मोठे वक्ते आले, अशी परिस्थिती यायची आजकाल. आणि आता आजकाल तर इतकं कठीण झालेलं आहे. वाचन, लायब्ररी, सगळं व्याख्यान म्हणजे ठराविक वर्ग आहे की तो बसतो, येऊन ऐकतो, बसतो. आता आपली शिक्षण संस्था आहे, आपलंच काम आहे म्हणून सगळे बिचारे शिक्षक येऊन बसलेले आहेत. नाहीतर असं दुसऱ्या संस्थेने ठेवला किंवा दुसऱ्या कोणी सामाजिक ठेवला त्या ठिकाणी दिसणार नाही. हे मान्य करावं लागेल आपल्याला. पण आजकाल या सगळ्या गोष्टी कमी कमी होत चाललेल्या आहेत. दुर्दैवाने आज वाचन इतकं महत्त्वाचं आहे, ते केलं पाहिजे. इतकं वाचनाला एवढे विषय आहेत, पण दुर्दैवाने ते होत नाही. आणि याचं कारण हे झालं आहे TV. आजकाल सगळा वेळ आपला TV मध्ये, आणि त्यात राहिलेला सगळ्यात जास्त वेळ आता आपला सोशल मीडिया. काय चाललंय, कुठे काय चाललंय, कोण काय म्हणतंय, काय चाललंय, म्हणजे त्याला काही लिमिटच राहिलं नाही. त्यामुळे आता वाचन म्हणजे लोक पेपरही वाचत नाही, फक्त सोशल मीडियावरच. म्हणजे मोठा जो श्रोता आहे, जो वर्ग आहे, हा आता सोशल मीडियावरचा आहे. म्हणजे तुम्ही वर्तमानपत्रात येऊ नका, कशात येऊ नका, पण सोशल मीडियावर तुम्ही कसं चालवता तुमचं, त्याच्यावर तुमची दुकानदारी जोरात आहे आजकाल. आणि येणारी पिढी म्हणजे आता तर 5 वर्षाचा मुलगा सुद्धा लगेच बघायला लागून गेलेला आहे. त्याला सुद्धा सगळं येतं. म्हणजे आपलं कौतुक वाटतं. म्हणजे ज्या मुलाला अगदी 4-5व्या वर्षाचा मुलगा, तो सुद्धा फटाफट आपल्याला कळत नाही तेवढे बटन दाबायला लागून गेलेला आहे. म्हणजे गंमत नाही आहे. म्हणजे आपण, आणि लहान मुलं तर आता आजकाल जेवण म्हटलं तरी मोबाईलशिवाय करतच नाही. आपल्याकडे सगळ्याचा अनुभव असेल. मोबाईलमध्ये आपण त्याला काही लावून देत नाही तोपर्यंत जेवण सुद्धा करत नाही. हां, ते कार्टून फाटून सगळं बघतात. टीव्हीवरही काय काय लावतात आपल्याला समजत नाही, कुठून लावतात, काय करतात, कुठून यूट्यूब शोधतात, काय ते काही करतात. आणि म्हणून सगळं हे लोप पावत चाललं आहे आजकाल वाचन. आणि खरं म्हणजे वाचन हे किती महत्त्वाचं आहे साहेब सांगतील. त्यांचा विषय आजचा चांगलाच आहे. पण मला असं वाटतं सुसंस्कृत पिढी घडवायची असेल, सुशिक्षित घडेल, पण सुसंस्कृतपणा केव्हा येईल. आजकाल इंग्लिश मिडियमच्या वगैरे शाळांमध्ये आपण बघतो, ख्रिश्चन मिशनच्या इतक्या शाळा शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये, की काही वर्षांनी लोक सावरकर कोण, नेताजी कोण, शिवाजी महाराजसुद्धा कोण, अशी परिस्थिती निर्माण होईल. महाराजांना इकडे ओळखतील, पण भगतसिंग कोण, राजगुरू कोण होते, काय, त्यांचा काही संबंधच राहिलेला नाही त्या विषयांशी. म्हणजे ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी आपले वासरसत फासावर गेलेत, अशा लोकांचा इतिहास आपल्याला कळायलाच पाहिजे. आणि पुढची पिढी जर तो इतिहास वाचणार नाही, त्याला तो समजणार नाही, ते जाणून घेणार नाही, तोपर्यंत देशप्रेम हे असं होत नाही. देशप्रेम असलं, अंगात ज्वाजवलं देशप्रेम असलं पाहिजे, सहसवचं रक्त असलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला आपला इतिहास, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुणी कुणी काय काय केलेलं आहे. घराजवळ तुळशीपत्र ठेवलं. सावरकरचा इतिहास बघा. काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी किती वर्ष भोगली, पण आज त्यांच्याबद्दल काय काय बोललं जात आहे, काय बोलतायत. म्हणजे राजकारणामध्ये त्यांना टाकून दिलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. आजचा हा विषय नाही, आपल्याला जगताप साहेबांना ऐकायचं आहे.
पण मला असं वाटतं की हे सगळं वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आणि पुढची पिढी ही त्यांनी हे वाचलंच पाहिजे. त्याशिवाय ही पिढी नुसती सुशिक्षित होईल. फटाफट आमचा मुलगा आमचा बंडे बघा कसा इंग्लिश बोलतो. आता इंग्लिश बोलतो काय त्यात काही फार पुरुषार्थ आहे का? पण तो इंग्लिश बोलतो त्याचं आपलं कौतुक आहे. पण बाकी काय? आईवडिलांचा आदर अनादर काय करायचा, आदर काय करायचा, त्याला कसं सांगणार आहे? मोठ्यांचा आदर कसा करायचा हे त्याला कोण शिकवणार आहे? हे सगळे देशासाठी हसत हसत प्राणाची आहुती देणार आहे यांचा इतिहास त्यांना कोण सांगणार आहे? शिवाजी महाराज स्वराज्य कसं हे त्यांना कोण सांगणार आहे? हे ख्रिश्चन मिशन शाळेमध्ये आजकाल शिकवलं जात नाही दुर्दैवाने. पण टिकली लावू नका, कानात घालू नका, हे करू नका, ते करू नका, खूप वाद चाललेले आहेत. काहीच करायचं नाही, केस एवढेच ठेवा, हे सगळं ते चाललेलं आहे. दुर्दैवाने आज देशाला धोका कशामध्ये असेल तर ख्रिश्चन मिशनरीकडूनच आहे, धर्मांतरावरच आहे. आज तुम्ही बघा नंदुरबार सारख्या ठिकाणी जाऊन बघा, आदिवासी भागात जाऊन बघा. आता आपण कुंभमेळा घेतला होता गोत्रीला, खूप मोठा कुंभमेळा घेतला, देशभरातून सगळे लोक आले होते. काय कारण होतं? आजकाल एवढं धर्मांतरण चाललेलं आहे, लोक लगेच धर्म बदलत आहेत. हा देश फक्त हिंदुस्थान हा जगाच्या पाठी फक्त एकटाच आहे, एकटाच आहे हिंदूंचा म्हणून, दुसरं कुठेच नाही काही. आपलं परवा बांगलादेशामध्ये काय झालं, राजकीय काय स्थिती बदलली, काय झालं, काय दोष होता आपला? तिथल्या ते अध्यक्ष राष्ट्राकडे पळून गेले. आपला काय दोष होता? सगळी मंदिरं तोडली, सगळी घरं तोडली, सगळी दुकानं तोडली. आया बहिणीची लहान लहान 12-14 वर्ष मुलीने एवढे अत्याचार केले, 8-10 जण मिळून. काय चाललंय? आणि त्यांना जागा जायला कुठे आहे? फक्त हिंदुस्थानच आहे, भारतच आहे, दुसरीकडे नाही आहे. ख्रिश्चन राष्ट्र 365 आहेत, मुस्लिम राष्ट्र 100 आहेत. आपण कुठे जाणार आहोत? म्हणून आपल्याला आपल्या देशाशिवाय दुसरं काहीच नाही आहे, कुठे जायला जागा नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की राष्ट्रभक्त तरुणांची पिढी निर्माण झाली पाहिजे, ती फळी निर्माण झाली पाहिजे. लोकांना देशासाठी आपण काय केलं पाहिजे, काय करायला नको हे शिकवलं गेलं पाहिजे, हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि ते या इतिहासातूनच कळेल, असं नुसतं तोंडी सांगून कळणार नाही. त्यामुळे वाचन हे महत्त्वाचं आहे, त्यांनी वाचलं पाहिजे. खूप पुस्तकं आहे, खूप मोठं साहित्य आहे, तुम्हाला किती आयुष्य लागतील सगळं वाचता वाचता. पण मला असं वाटतं की झालं पाहिजे. आणि म्हणून मग कवितेच्या माध्यमातून असेल, आज बहिणाबाईची कविता आपण बघा, आज जगभर, भारतभर नाही जगभर जाऊन पोचलेली आहे. अगदी अशिक्षित झाला, ठेंगा छाप काहीच नव्हतं, पण बोलत गेली, लिहित गेले. पण आज किती म्हणजे अक्षरशः प्रॅक्टिकल आहे सगळं, असं नाही आहे काहीतरी मनात येईल ते बोलल्या काय, अगदी सगळं आपलं जीवनपट त्यांनी उतरवलेलं आहे ऐराणीतून. आणि म्हणून मला असं वाटतं की अशिक्षित जरी असले तरी त्या किती संस्कृत होत्या, सुसंस्कृत होत्या, कशा पद्धतीने मांडायच्या, कशा पद्धतीने बोलायच्या. त्यांचा कविता संग्रह आपण वाटलं की एकेका शब्दाचा अर्थ, एकेका ओळीचा अर्थ असा आहे की तो आपला साता समुद्र पारचाच आहे. अगदी वस्तुस्थिती त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आयुष्यातली. म्हणून मला असं वाटतं की सगळं झालं पाहिजे, अशा व्याख्यानमाला या ठिकाणी चालल्या पाहिजे. जगताप सर आपल्यासमोर त्या मांडतील, ठेवतील. खरं म्हणजे मलाही ऐकायला आवडलं असतं, कारण मी पण खूप वर्ष, आता आमचं तर तुम्हाला माहिती कसं आहे, आमचं पण काही फार, मी तुम्हाला सांगतो पण आमचं काही फार संबंध नसतो तशा गोष्टींचा. वाचन वगैरे तर फार दूर, सकाळी उघडलं की 500-1000 लोक दरवाजाशी असतात, मुंबईला असू द्या त्या इथे असू द्या, काही नाही. आमचं रात्री 2 वाजेपर्यंत सुरूच असतं सगळं. त्यामुळे आम्हालाही कुठे काही फार वेळ मिळत नाही. आणि मी तर कॉलेज सोडल्या ते सगळं सुरू झालं. कॉलेज सोडल्या मी सरपंच झालो जामनेला, नंतर 7 वेळा आमदार झालो. हे सगळं चाललेलं आहे. थोडंफार घरून काही सपोर्ट होईल, पण बायको पण 6 वेळा निवडून आलेली आहे. ती पण 15 वर्ष नगराध्यक्ष आहे, 15 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होती बरोबर. तर त्यामुळे आम्ही दोघंच आहोत घरी. मुली लग्न होऊन चालल्या गेल्यात घरी, त्यांचं काही राजकारणाची घेणं नाही. पण दोघे आम्ही इतके बिझी असतो की महिनाभर आम्ही एकमेकाला भेटत नाही. आता मी 23 तारखेला निकाल लागला तेव्हाचा गेलो होतो दुपारी, बरोबर. मी विमान मागवलं होतं, तिथून गेलो. आम्हाला वाटलं की निकाल कसा आहे तो, काय आहे तो. आमचं 4-5 जण ठरलं, 4-5 ठिकाणी विमान ठेवा, अपक्ष लोक आहेत, निवडून आले की लगेच उचला. आपल्याकडे काय काम असतं तुम्हाला माहिती आहे, संकट मोठे. त्यामुळे आम्ही सगळे तयारीत होतो. मी म्हटलं 2री-3री फेरी झाली, एकदा लाईट लागली की आपण निघून जाऊ. आणि विमान मी मुंबईत ज्यावेळेला तयारच ठेवलेलं होतं, मागच्या वेळी तयार ठेवलं. पण यावेळेला असे फटाफट निकाल लागत गेले. विमानात बसतं खाली उतरलं तर मी म्हटलं बापरे असं काय झालं. म्हणजे सगळे फोल ठरले, सगळे जे सर्व एजन्सी होत्या सगळे फोल ठरले देशभरामधल्या. कुठे जाईल, आम्हाला वाटलं 95पर्यंत आपण पोहोचू, फार झालं तर 100 करू. 137 कुठं झाला. आणि सगळे मिळून 237, समोर त्यांचे 50 सुद्धा झाले नाही, 49. म्हणजे
अशी परिस्थिती बदलली आणि त्यामुळे मग फार विमानाचं आम्हाला भानगडीचं काम पडलं नाही आणि त्यामुळे बहुमत आम्हाला या ठिकाणी मोठं मिळालं हे त्या ठिकाणी निश्चित आहे. आणि म्हणून कामाचा खूप व्याप आहे. तुम्हाला माहिती आहे कुठे काही झालं म्हणजे मला सांगायला हरकत नाही, तुम्हाला कल्पना आहे कुठे काही उद्या म्हणजे बदलापूरला रेल्वे स्टेशनवर आंदोलन उद्या, दगडफेकीचं का हिरसेलवाडीमध्ये रात्री डोंगर कसं उद्या, रात्री 2 तासामध्ये 8 किलोमीटरवरती एवढ्या डोंगरावर चढणारा तुमचाच लोकप्रतिनिधी आहे. केरळमध्ये सुद्धा महापूर आला तर मोठे आर्मीचे विमानं 3 बोईंग घेऊन 10 ट्रक मेडिसिन 100 डॉक्टर घेऊन 10 दिवस पाण्यातूनच नावेतून फिरून तिथे लोकांनी शुश्रूषा करणारा तुमचा लोकप्रतिनिधी आहे. मला आठवतं गुजरातला त्यावेळेला भूकंप झाला होता, मराठवाड्यात भूकंप झाला होता, भुजला पण झाला होता आणि मराठवाड्यातही झाला होता. त्यावेळेला दोन्ही वेळेला मी 11वी 12वीत असेल 50-60 वर्षाचा, पण मी शाखेचा स्वयंसेवक होतो आणि त्यावेळेला इथून मी 4 ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो, मेडिसिन घेऊन गेलो होतो. मी जवळपास 25 डॉक्टर घेऊन गेलो होतो आणि आम्ही तिथे 15 दिवस त्या ठिकाणी मुक्काम घेऊ. 15 दिवस सीधा आमच्या समुद्रातील सेवाकडे तिथे लोकांना सोय करतो, दगड उचल, हे कर, डेड बॉड्या शोध, हे तेच सुरुवातीपासून हे सगळं मी अंगीकारलेलं होतं. आणि म्हणून आतासुद्धा मग अण्णा हजारेंचं आंदोलन असो, जरांगे साहेबांचं आंदोलन असो, का लाल पावटाचं आंदोलन असो, कर्जमुक्तीचं आंदोलन असो, मराठा सगळं असो, का तुमचे राजू शेट्टींचे आंदोलन असो, तर त्यांचे अध्यक्ष आहेत. सगळ्या ठिकाणी तुमचा आंदोलन म्हणजे तुम्ही निवडून देताय, पण निश्चित तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम मी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करतो. तुम्हाला असं कधी वाटणार नाही की काय बाबा आपण आमदार निवडून दिला आणि हा काय करतोय, हां दिसत पण नाही, पण दररोज मी दिसतो, तिथे संकट येईल त्या ठिकाणी धावून जातो, माझा स्वभाव आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. तुम्हाला पश्चाताप येणार नाही की बाबा काय आम्ही निवडून दिलं काय करतात असं कधीही तुम्हाला वाटणार नाही. असंच काम माझ्या निश्चितपणे या ठिकाणी होईल अशी ग्वाही मी आपल्याला देतो. आज बापूसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्यामध्ये या ठिकाणी येता आलं. पहिलाच दिवस आहे माझा आज आला आणि पहिलाच कार्यक्रम तसा पाहिलं तर जाहीर हा आपल्यासमोर या ठिकाणी होतो आहे. आणि त्यामुळे मलाही आनंद झाला की आपल्या सर्वांचं पहिल्यांदाच आलेल्या तालुक्यात मंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुहूर्तच आहे दादा आज आपल्याकडून, ते मुहूर्त आपल्याकडून या ठिकाणी केलं. बोहरी चांगली आहे. आता दादा आल्यामुळे काय सगळ्या बोहऱ्या चांगल्याच होणार. पण मी मतदारसंघामध्ये मी आलो नाही प्रचाराला, तुम्हाला माहीत आहे मी प्रचाराला आलोच नाही. मी म्हटलं तर तुम्हीच सांभाळता सगळं. गेल्या वेळी पण मी आलोच नव्हतो दादा, यावेळेला पण मी आलो नाही. असा एकमेव माणूस असेल कुठे रॅली नाही, कुठे जाहीर सभा नाही, जामनेरला पण नाही, 170 गाव मी एकाही गावाला गेलो नाही मला मतदान करा म्हणून सांगायला. तरी पण कार्यकर्ते सगळे निवडणूक लढतात. दादा आलेत, गोविंद आहेत, अमृत बापू आहेत, प्रकाश सगळी मंडळी आहे. विलास राजपूत दादा आलेत मनसेतून आपल्याकडे, सगळेच आपल्याकडे आले. प्रदीप शेट्टी तिकडे आलेत, कोणी राहिलंच नाही खरं म्हणजे तसं तिकडे समोर. पण सगळे याच्या मागचा हेतूच हा आहे की तालुक्याचा विकास होतोय, इतकी चांगली कामं चालली आहेत आणि म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. या चांगल्या भावनेने आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत. आणि निश्चित तुम्हाला येत्या 2-3 दिवसात 5 वर्ष आपल्याकडे आहे, 2-3 वर्षामध्ये सगळ्या तालुक्याचं चित्र 100% बदललेलं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. एवढीच ग्वाही मी आपल्याला त्या प्रसंगी देतो. आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. पण पुन्हा आपली जगतापसाहेब माफी मागतो आपल्या सगळ्यांची. आणि मला जामनेरला जाणं अतिशय आवश्यक आहे. खूप लोक त्या ठिकाणी वाट बघत आहेत, त्यामुळे मी आपली रजा घेतो. पुढच्या कार्यक्रमाला एका कारण आपण त्यावेळी निश्चित भेटूया. मला या ठिकाणी बोलवलं, धन्यवाद दादा. ज्या मातीनं या देशाला अजिंठ्याची लेणी, बहिणाबाईची आणि महानोरदादांची गाणी दिली, अशा मातीमध्ये आज मी इथं उभा आहे. मित्रांनो, आदरणीय बापूसाहेबांच्या 40व्या स्मृतीनिमित्त मी प्रथमतः त्यांना अभिवादन करतो. 16 वर्ष आपण हे सतत काम करताय, ही खरं म्हणजे महाराष्ट्रातली फार कौतुकाची गोष्ट आहे. सन्माननीय गिरीशजी महाजन साहेब आपलं मनोगत व्यक्त करून त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे पुढे गेलेले आहे. त्यांच्यामुळे कार्यक्रमाला थोडासा आपल्याला आज उशीर झाला आहे. मला माहिती आहे की वक्त्यानं किती बोललं पाहिजे, कारण मी विद्यार्थी पहिला आहे, नंतर शिक्षक आहे. एक वेळेस आमच्या कॉलेजला एका वक्त्याला बोलवलं होतं आणि तो वक्ता त्याला विषय आरोग्याचा दिला होता आणि ते एवढं 3 तास बोलला. आभार मानायला मीच होतो. मी म्हटलं साहेब 3 तासातले 2 तास कमी बोलले असते तर आमचं आरोग्य चांगलं राहिलं असतं.
ही परिस्थिती तुमच्यावरती येणार नाही. आता माझ्या हातामध्ये कमी ओव्हर आहे दादा, आणि आता मी तयारी तशी कसोटीची करून आलो होतो, कारण मला सांगितलं की शेंदुर्णीच्या लोकांना फार कळतं. मला अनेक वक्त्यांनी आधीच्या सांगितलं होतं की शेंदुर्णीचे रसिक फार समजदार आहे, म्हणजे नको ते पण कळतं. इतके समजदार आहे मला कळलं. माझा परिचय करून देताना सांगितलं की हे कवी आहे, लेखक आहे, शिक्षक आहे, सगळं आहे. त्याच्यात मधीच एक उल्लेख गिरीशजींनी पण केला, संयोजकांनी पण केला की हे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रिकामे धंदे याला कसे सुचले, कारण कवी, लेखक आणि विशेषतः मास्तर या भानगडीत पडत नाही. मास्तर फार ससे असतात, ते त्या भानगडीत सहजासहजी पडत नाही. हा कसा काय गेला? मागच्या वर्षी एका कॉलेजच्या गॅदरिंगचा मला फोन आला, प्राचार्यांचा फोन आला, जसं भोळे सरांच्या इथं आला होता. ते मला म्हटलं की सर ही तारीख आहे का? म्हटलं आहे. ते म्हणे जरा आमच्याकडे अडचण आहे. म्हटलं काही पैसे बिशायचे असेल तर ॲडजस्ट करू. ते म्हणे ती अडचण नाही. म्हटलं मग काय? म्हणजे आमच्याकडे असा प्रॉब्लेम आहे की पहिल्यांदा वक्ता बोलतो, त्याचं भाषण संपलं का माईक समोर मुलांकडे जातो आणि नंतर मुलं त्या वक्त्याला प्रश्न विचारतात. म्हणजे वक्ता जे कपडे घालून आलेला असतो ते कपडे फाडण्याचा कार्यक्रम असतो. म्हटलं आपल्याला असेच लागता. मी येतो. मी गेलो, माझं बोलणं झालं, सगळं झालं. पहिलाच माईक एका पोराकडे गेलं आणि त्या पोरानं पहिलाच प्रश्न विचारला की सर हे सगळं बरोबर आहे, तुमच्या कविता चांगल्या आहे, तुमच्या कथा चांगल्या आहे, मी तुमचं सगळं ऐकलंय, इतकं छान बोलता, मग हा संघटनेत जायचा रिकामा धंदा कसा सुचला? मी म्हटलं बाळा, माझा पहिल्यापासून एका गोष्टीवर विश्वास आहे की लोकांसाठी काम करा, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तो म्हणे असं नाही सांगायचं. म्हटलं मग उदाहरणासह स्पष्ट करा म्हणे. मग मी म्हटलं अरे मी जेव्हा कॉलेजला होतो त्यावेळेस मुलांना मुलींशी बोलायचं असेल आणि मुलींना मुलांशी बोलायचं असेल तर पत्र हे एकमेव माध्यम होतं. पत्रातूनच बोलायचं. दादा बरोबर आहे की नाही? किती छान हसू आलं बघा त्यांना. अरे पत्र पण छान असायची, तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू म्हटली नाही म्हटली तर उद्या माझा चेहरा दिसणार नाही. आणि सगळ्या कॉलेजला स्क्रिप्ट राईट करून देण्याचे काम मी करायचो. मी स्क्रिप्ट रायटर होतो. आता एकदा झालं असं, मी एका माझ्या मित्राला पत्र लिहून दिलं. ते गाढव इतकं मूर्ख निघालं, त्याने आहे तसं पत्र त्या पोरीला दिलं, आहे त्या अक्षरात दिलं. स्टँडवर पोरीनं मला पकडलं. मला म्हटली वह्या दाखव म्हणे. मला संकट कळलं होतं. मी म्हटलं आज वह्याच नाही आणल्या. ती म्हणे समोर पोलीस दिसताय का? म्हटलं आणल्या ना. मग त्या वह्या तिला दाखवल्या, अक्षराला अक्षर मॅच झालं. मला आता सगळा सीन डोळ्यासमोर दिसत होता. मी तेव्हा पण कवी होतो त्याच्यामुळे, का आता पुढं मुलीचं प्रकरण म्हटलं की किती लोकांमधले सामाजिक कार्यकर्ते जागे होतात तुम्हाला माहिती. हा त्याच्यापुढे तो, त्याच्यापुढे तो, त्याच्यापुढे ही. आपलं गाल रंगवलेले असतील, तोंड फुटलेलं असेल, कपडे फाटलेले असतील. घरी जाऊन आईला काय सांगायचं याचं सुद्धा उत्तर मी मनात तयार करत होतो. पण या संकटातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं माझं मन मला सांगत होतं. मी त्या पोरीला म्हटलं एक कर ना, मी चूक केली, 100% हे पत्र मीच लिहून दिलंय, त्या गाढवानं त्याच्या अक्षरात लिहायला पाहिजे होतं, तसं केलं नाही, त्यांनी माझ्याच अक्षरात तुला दिलं म्हणून मी सापडलो. म्हटलं लायब्ररीमध्ये जाऊ, रिडिंग रूममध्ये कोणीच नसतं, तिथं काय वाजवायचं तेवढं वाजव, पण इथे इज्जत घालू नको. ती म्हटली तू एकाच गोष्टीनं वाचू शकतोस. म्हटलं कसं काय? म्हणे हे पत्र घे. मी म्हटलं फाडू का? ती म्हणे नाही. म्हटलं मग हे पत्र माझ्याकडे कशासाठी दिलं? ती म्हटली तिथं त्याचं नाव खोड आणि तुझं टाक. तेव्हापासून दादा विश्वास आहे, लोकांसाठी काम करा. म्हणजे तुम्हाला मला जे सांगितलं होतं ते बरोबर आहे. लोकांना बरंच कळतं आणि नको ते जास्त कळतं. मी ते टेस्टिंग केलं. एवढं कळलं तर आपलं पुढं होईल. मित्रांनो, मला जो विषय दिलाय तो कवितेतून सामाजिक भान. 3 गोष्टींसाठी मी बघा गिरीश भाऊंना तेच म्हणतो होतो की तुम्ही एकही विरोधी पक्षनेता ठेवला नाही. आता एखाद्या कवीला नाही तर विचारवंताला विरोधी पक्षनेता करा. कारण आता कवींची, लेखकांची, विचारवंतांची मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्हाला पार पाडायची. मित्रांनो, 3 ठिकाणी आपल्याला गरज, एक वैचारिक ठिकाणी, दुसऱ्या सामाजिक ठिकाणी आणि तिसऱ्या आपलं जे सांस्कृतिक सगळे बुरुज ढासळले ते पुनर्बांधणीसाठी विचारांची गरज आहे. मी 7वीला असतानाचा मला एक प्रसंग आठवतो. 7वीचं वय कसं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. थोडं थोडं कळायला लागलेलं असतं आणि बरंच कळत नसतं. आणि मी जेव्हा 7वीला होतो तेव्हा पहिल्यांदा घरात TV आली होती आणि TV वर एक सुंदर जाहिरात होती फेअर अँड लवलीची. पहिल्या आठवड्यात असा, दुसऱ्या आठवड्यात असा
तिसऱ्या आठवड्यात असा, 7व्या आठवड्यात एकदम ऐश्वर्या रायसारखा. दादा लग्नापर्यंत वापरून पाहिली, फेअर अँड लवली, काही फरक पडला नाही. कंपनी मोठी झाली, मी आहे तसंच राहिलो. 10-15 दिवस सावलीत राहिलो आणि परत उन्हात गेलो का त्याच्यापेक्षा डबल होतो. पण म्हणून तो धंदा सोडून दिला. पण त्या 7वीच्या वयात ते तसं सुरू झालं होतं म्हणून मी पहिला फेअर अँड लवलीचा थर दिला, दुसरा पावडरचा थर दिला, आरशात पाठीला दप्तर लावला, आरशाभोवती 2-3 प्रदक्षिणा घातल्या, ह्या अँगलनं कसा दिसतो, त्या अँगलनं कसा दिसतो, असं सगळी तयारी झाली. मला आई म्हटली की शेजारच्या विहिरीवरून हांडा भरून पाणी आणायचं आहे, पाणी आणू लाग. आता विचार करा, एवढा मेकअप, एवढं सगळं, आता काय करायचं. जसं गिरीश भाऊ म्हटलं की मी महिना घरी येत नाही, आमची परिस्थिती तशीच आहे आता. म्हणजे आईसमोर मी तेव्हा पण बोलत नव्हतो, दादा आज पण बोलत नाही, पण आता आईसमोर नाही, दोघींसमोर बोलत नाही. थर्ड अंपायर सारखं असायचं आपण तेव्हा. कारण आम्ही महिन्यानं जेव्हा घरी जातो तेव्हा कधी पोरगं म्हणतं आई बघ मामा आले म्हणून. अशी आमची परिस्थिती. आईच्या समोर बोलण्याची बाबांना तेव्हा पण हिंमत नव्हती, आज पण नाही आहे. म्हणजे मी असा एकमेव माणूस आहे दादा, असेल कदाचित, कमी शिक्षक आहे, कवी आहे, लेखक आहे, प्रदेशाध्यक्ष आहे, पण माझ्या घरात आईवडील राहत नाही. तोंड जोडा माझं, खाली उतरलं का? कारण मी आईवडिलांच्या घरात राहतो. अजून मी इतका मोठा झालो नाही की आईवडील माझ्या घरात राहावे, अजून मी आईवडिलांच्याच घरात राहतो. मी गुपचीप एक हांडा घेतला, आईनं तिच्या हातात 2 हांडे घेतले. मी तिच्या पाठीमागं गेलो, आईनं त्या विहिरीवरती गेल्यावर पाणी शेंदून काढलं. पाणी शेंदून काढल्यावर मला म्हटली तुझ्या डोक्यावर एक हांडा उचलून देते. मी जरा तिच्याकडे फुगलोच होतो, रागच आला होता. तिला म्हटलं तुझे घे, मी येतो पाठीमागून. तिनं पहिले जरा, आईनं तिचे 2 हांडे उचलले, निघून आली. मी आळसी आणि थोडा राग असल्यामुळे माझ्या वाट्याला असणारा हांडा थोडासा रिकामा केला, डोक्यावर घेतला. पुढं पाय दिला का मागून पाणी पडायचं, थांबलं का पुढून पडायचं. मी जेव्हा घरापर्यंत गेलो तेव्हा पावडर पायापर्यंत गेली होती. फेअर अँड लवली पुढे गेली कळली नाही, पावडर कोणत्या मार्गी गेली ते विचारू नका. आईनं तिचे 2 हांडे उतरून ठेवले. माझ्या डोक्यावरचा हांडा उतरून घेण्यासाठी माझी आई दरवाजात आली. तिनं माझ्याकडे नीट पाहिलं. माझी आई अडाणी आहे. मला आई एक वाक्य बोलली दादा, ते वाक्य मी आयुष्यभर सांभाळलं. मी अशा कुटुंबातून आलो आहे की ज्या कुटुंबाला दादा 4 वर्षे घर नव्हतं. आई अशी 3 दगड गोळा करायची, त्याच्यावर चूल करायची, त्या चुलीवरती स्वयंपाक करायची. आम्हा 2 बहिणीला, आम्हाला सगळ्याला खाऊ घालायची. पाऊस जर आला तर ते सगळं बिराड आम्ही उचलायचो, शेजारी घडवजे काकांच्या पडवीमध्ये रात्र उभं राहायचो. अशा कुटुंबातून मी आलो. पण अशा कुटुंबातून इथं येण्याचा जो प्रवास आहे तो आईच्या एका वाक्यामुळे आहे. माझं आजही घर बिगर प्लॅस्टरचं आणि साधं पत्र्याचं आहे, पण किंमत काढली नाही, पण काढली तर एक 3 लाखापासून 7 लाखाची पुस्तकं घरात आहे. कधी पण या माझ्या मळ्यामध्ये, पिंपळगाव बसवंतजवळ चिंचखेड नावाचं गाव आहे, तिथं माझं मळ्यामध्ये शेतीमध्ये घर आहे. कधी आलं नीट पाहिलं, हा याने पाण्याचा हांडा रिकामा केला म्हणून हा भिजत आला. माझी आई म्हटली डोक्यावरचा हांडा कधीच रिकामा नको, जो हांडा रिकामा असतो तो डचमळतो, जो भरलेला आहे तो डचमळत नाही. आईनं शिकवलं. बीचा पेपर होतात तेव्हापासून ते पिक्चरमध्ये कॉलेज पाहत असतात. हिरो इकडून चालतो, हिरोईन तिकडून येते, कुठंतरी पोर्चमध्ये धक्का लागतो, पुस्तकं पडतात, हिरो उचलून देतो, दोघं एकमेकाकडे बघतात, जमतं. तिचा बाप आडवा येतो, नाही तर त्याचा बाप आडवा येतो. हिंदी पिक्चरवाल्याने बापांना दुसरे धंदेच ठेवले नाही, फक्त कुत्र्यासारखं आडवं जायचं आणि मग त्यांचा सगळा संसार मार्गी लागतो. हे पाहून ही पोरं कुठं आलेले असतात, कॉलेजला आलेले असतात. आणि पहिल्या दिवशी त्यांचं लेक्चर घेणं म्हणजे शिक्षकांनी हेल्मेटच घालून जायचं असतं. आणि हे काम मी करतो कारण मी त्याच फॅकल्टीचा विद्यार्थी आहे. मी एक दिवस असं वर्गात गेलो. पहिल्याच दिवशी एका पोराचे शर्टचे 3 बटन उघडे होते. मी त्याला म्हटलं बाळा हे शर्टचे बटन लावण्यासाठी असतात, लावले तर बरं होईल. तो म्हणे नीट बोलायचं म्हणे. म्हटलं का बरं? तुम्ही मला ओळखत नाही. अरे म्हटलं पहिलाच दिवस आहे, कसं काय ओळखणार? मला जाऊ द्या म्हणे, पण माझ्या पप्पाला तर ओळखत असाल. म्हटलं पप्पाचं नाव सांग रे. त्याने पप्पाचं नाव सांगितलं. गेल्या 15-20 वर्षापासून मी पण समाजकारण, राजकारण, साहित्य या क्षेत्रात काम करतो. आमच्या इकडं ग्रामपंचायतीला 5 वेळेस उभं राहून पडलेल्या एका जागतिक नेत्याचं पोरगं होतं, महान नेत्याचं पोरगं होतं.
त्याला म्हटलं तुझा दोषच नाही, खाली बस. बाबांनो, त्या दिवशी मी खडू घेतला, एक गोल काढला फळ्यावरती. मी मुलांना विचारलं, म्हटलं तुम्ही कधी ज्याला आपले आदरणीय पंतप्रधान म्हणायचे सुरुवातीला मेरे 125 करोड देशवासी हो, आता आपण 140च्या पुढे गेलो. बाकी कुठं देश पुढे गेला की नाही मला माहीत नाही, पण त्यात मात्र फार पुढे गेलो. चीनला ओलांडून गेलो आपण, फार चीनच्या पलीकडे झेंडा लावला आपण. त्या 140 कोटीचा जो देश आहे तो पृथ्वीच्या गोलावर किती आकाराचा आहे. मुलांना म्हटलं हा पृथ्वीचा गोल आहे, याच्यावर भारताला जागा किती. पोरांनी मला हात केला, म्हटले एवढी. म्हटलं 11 ते 13 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राला जागा किती. पोरं म्हटले सर एवढी आहे. मग मी तेवढं काढत होतो. म्हटलं आपल्या नाशिक जिल्ह्याला जागा किती रे. पोरं म्हटले टिंब द्या. मी म्हटलं दिंडोरी तालुक्याला जागा किती. पोरं म्हणे पेन्सिल देतो, खडू ठेवूच नका हातात. म्हटलं मग दिंडोरी गावाला जागा किती. म्हणे विचारच करू नका. म्हटलं जिथं दिंडोरी तालुका दाखवायला नकाशावरती जागा नाही तिथं याचे 5.5 फूट पप्पा कुठं दाखवायचे आहे. गर्व कशाचा करायचा, गर्व कशाचा करायचा. ज्यांच्या डोक्यावरचे हांडे रिकामे असतात बाबांनो, त्या लोकांमध्ये गर्व ठाचून भरलेला असतो. माझं एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, तुम्हाला कोणी सांगेल न सांगेल, पण ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की जगातला सगळ्यात हुशार मी आहे, एखाद्या महिलेला वाटेल की सगळ्यात सुंदर मी आहे, एखाद्या मुलीला वाटेल की सगळ्यात सुंदर मी आहे, एखाद्या मुलाला वाटेल की जगात माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की जगात माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, त्या दिवशी समजून घ्यायचं आपल्या डोक्यात फरक पडायला सुरुवात झाली. हा मेंदू उजवीकडे नाही तर डावीकडे सरकल्याचा प्रॉब्लेम आहे. स्वतःला तपासा. आयुष्य काय हे आपल्याला कळलं नाही. आमचे खलील मोमीन दादा फार सुंदर सांगतात, आणि खरं म्हणजे तुम्ही पण करा. खलील मोमीनांनी मला सांगितलं, संदीप घरी गेला का भिंतीवरती 2 शब्द लिहून ठेव. मी लिहिले, माझ्याकडे लिहायला जागा नव्हती, मी चिटकून ठेवले. ते म्हटले 2 शब्द कोणते. पहिला शब्द जन्म आणि दुसरा शब्द मृत्यू. मी म्हटलं का लिहायचे दादा, कशासाठी लिहायचे. ते म्हणे अरे त्या 2 शब्दांमधली रिकामी जागा म्हणजे आपलं आयुष्य आहे, जे जन्म शब्दापासून सुरू होतं आणि मृत्यू शब्दाजवळ संपतं. याच्यामधली पोकळी म्हणजे काय, आपलं आयुष्य आहे. आपल्या देशातली लोक साधारणतः 60 वर्ष जगतात. किती वर्ष, 60. सरासरी आयुर्मान आपल्या देशाचं किती आहे, 60 वर्षाचं. काही 75ला जगतात, काही 80ला जातात, काही सगळे पाहुणे गोळा होतात, परत डोळे उघडतात, काही येतात जातात. पण सरासरी आयुर्मान किती आपलं, 60 वर्षाचं आहे. त्याच्यातले 30 वजा करा. 30 कसले, झोपण्याचे, बरोबर आहे ना. संध्याकाळचे 7 ते सकाळचे 7 आपण विश्रांतीचा कालखंड मानतो. मला माहिती आहे कॉलेजची पोरं 10:30 पर्यंत रात्रीचे झोपतात, आणि एकदा मम्मी पप्पा झोपले का मग हे जागे होतात. मग त्यांच्या पुढून एक मोबाईल असतो, वरून गोधडी असते, आणि ते जागतिक विषयावर मग मित्रांशी चर्चा करतात, मैत्रिणींशी चर्चा करतात की भारताच्या अर्थव्यवस्थेचं काय आहे, चीनच्या पुढं कसं जायचं, असं ते चिंतन करत असतात रात्रभर. काही महान लोक हे दिवसासुद्धा झोपतात. काही महान लोक काय करतात, दिवसासुद्धा झोपतात. मला एखादा दिवसा जर झोपलेला दिसला तर मला असं वाटतं उशी घ्यावून तसाच दाबून टाकावा. आता 30 वर्ष झोपतो, मग दिवसाही झोपत असेल तर इथं काय झोपा काढायला आला का. आपल्या हातात किती राहिले, 30. पहिले 5 आपल्या उपयोगाचे नाही. मम्मी सांगते बाळा ही किचन आहे, बाथरूम तिकडे आहे, मी पीठ मळते. जर मम्मीने हे सांगितलं नाही तर पिठात मीठ टाकायची गरज पडत नाही, पाणी तर अजिबात नाही. ज्यांनी हे प्रयोग केले त्यांना हसू आलं. म्हणजे पहिले 5 आपल्या काही हिशोबाचे का नाही. शेवटच्या 5ला आपण खिडकीतूनच मध्ये येत असतो. नातू येतो, बाबा यू टर्न मारा, दरवाजे तिकडे. आपल्या हातात किती वर्ष राहतात रे, आपल्या हातामध्ये राहतात किती वर्ष, 20 वर्ष. हे 20 वर्ष कसं जगायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. भगतसिंगांच्या वाट्याला जे गिरीश भाऊने उल्लेख केला, 27 वर्षाचं आयुष्य. संभाजी महाराजांच्या वाट्याला 31 वर्षाचं आयुष्य. छत्रपतींच्या वाट्याला 42 वर्षाचं आयुष्य, आणि संत ज्ञानेश्वरांच्या वाट्याला 21-22 वर्षाचं आयुष्य. यांचं नाव इतिहासात फक्त लिहिलं गेलं नाही, तर यांच्या नावानं इतिहास लिहिला गेला, कारण यांना आयुष्य कशासाठी आणि का जगायचं हे कळलं होतं. आम्हाला नेमकं हेच कळत नाही की आम्ही का आणि कशासाठी जगतोय. आता मागे 12वीचे निकाल लागले. एक पोरगं माझ्याकडे आलं, मला म्हटलं सर 12वी कॉमर्सला 85% मार्क्स आहे. मी म्हटलं अभिनंदन. तो म्हणे त्याच्यासाठी नाही आलो. म्हटलं मग कशासाठी आला.
म्हणे सर 12वी कॉमर्सला 85% मार्क्स आहे, आता पुढं काय करू? म्हटलं 4थ्या मजल्यावर जाईन उडी मार. कारण 12वी कॉमर्सला 85% मार्क्स मिळाल्यानंतर आयुष्यात तुला काय करायचं हे जर तुला ठरवता आलं नसल तर तू पास झाला, पण माझ्यासह सगळी शिक्षण व्यवस्था नापास झाली. आम्हाला काय करायचं हेच आम्हाला अजून सापडत नाही. म्हणून ह्या देशाच्या वैचारिक परिस्थितीमध्ये खूप मोठी बदल करण्याची बाबांनो गरज आहे. आज काय चाललंय आपल्याकडं? आज आपण शिकलोय म्हणजे खरंच साक्षर झालोय का? आपण विज्ञानाच्या बाजूने चाललोय का? आपण जगाबरोबर स्पर्धा करतोय का? हा मला प्रश्न पडलेला आहे. आजपर्यंत आपल्याकडे शेतकरी आत्महत्या करत होते, आता महिला आत्महत्या करायला लागल्या, मुली आत्महत्या करायला लागल्या. आम्ही मात्र जाती धर्मामध्ये अडकून पडलेलो आहे. मित्रांनो, 2 वर्षापूर्वीची एक घटना सांगतो. एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. त्याची पुतणी शाळेमध्ये शिकत होती दुसरीकडं, ती घरी आली. घरी आल्यानंतर चुलत्यानं आत्महत्या केली होती. ते 10व 13व काही विधी असतात ते संपले, तिला परत जायचं होतं. तिनं वडिलांच्या प्रवासासाठी फक्त 200 रुपये मागितले. किती रुपये? 200. मोठ्या चुलत बहिणीचं लग्न झालं होतं, 3-4 लाख रुपये खर्च झाले होते. त्या 3-4 लाखाचं कर्ज चुलत्याला फेडता आलं नाही म्हणून चुलत्यानं आत्महत्या केली होती. आता ह्या पोरीनं फक्त वडिलांका 200 रुपये मागितले. वडिलांनी याच्याकडून 100 घे, त्याच्याकडून 100 घे, असे 200 रुपये त्या पोरीला दिले. ते 200 रुपये त्या पोरीला दिल्यावर पोरीनं विचार केला की आज वडिलांका मी फक्त 200 मागितले, माझ्या मोठ्या चुलत बहिणीचं लग्न करायला 3-4 लाख रुपये खर्च आला, ते चुलत्याला फेडता आले नाही म्हणून चुलत्यानं आत्महत्या केली. उद्या माझं लग्न करायचं असेल आणि त्याला परत 3-4 लाख रुपये लागणार असतील तर माझा बाप पण कर्ज काढील, शेतीमध्ये पिकलं नाही तर तो पण आत्महत्या करील, तो माझ्यामुळे आत्महत्या करील, असं होता कामा नाही. म्हणून पोरगी म्हटली, पप्पा उद्या कॉलेजला सुट्टी, मी परवा जाते. ती सकाळी 8 वाजेपासून 9 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत, 12 वाजेपर्यंत, पहाटे 4 वाजेपर्यंत पोरगी विचार करत होती की माझ्यामुळे माझ्या बापाला आत्महत्या करावी लागेल आणि बापाला आत्महत्या करावी लागू नये म्हणून पहाटे 4 वाजता गळ्यात फास लावून पोरीनं आत्महत्या केली. इकडं आमचा देश चाललाय, इकडं आमची सगळी परिस्थिती, आणि आम्ही अडकून कशात पडलोय? जाती धर्मामध्ये. आता काहीतरी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, चांगलीच गोष्ट आहे. पण नुसता अभिजात भाषेचा दर्जा मिळून प्रश्न सुटेल का? आपली भाषा जागतिक झाली पाहिजे असे काही विचारवंत मांडतात. मला कीव येते त्यांची. आपली भाषा जागतिक, मराठी माणूस जागतिक कधी होईल? जेव्हा तो जगावरती राज्य करेल. जो जगावरती राज्य करतो त्याची भाषा जागतिक होते. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं म्हणून इंग्रजी जागतिक झाली की नाही? मराठी माणूस कधी जगावरती राज्य करायचं? आमचे लक्ष्मण माडिकांच्या काही ओळी आहे आणि त्याच्या पुढं 6 ओळींची कविता मी तुम्हाला सांगतो बघा, कवितेचा प्रवास कसा असला पाहिजे. लक्ष्मण माडिक असं म्हणतात की माझ्या बापाच्या वेळेस आजीनं माती खाल्ली, माझ्या बापाच्या वेळेस आजीनं राग खाल्ली, म्हणून बाप शिक्षणाविषयी डोक्यात राग घालून बसला. माझ्या वेळेस आईनं माती खाल्ली म्हणून आम्ही मातीत रुजलो वाढलो. मी पुढं तिला सांगेल, तू फक्त पुस्तकं खा, पेन्सिली खा, तू फक्त पुस्तकं खा, पेन्सिली खा. हा जो प्रवास आहे, मग मी याच्या पुढल्या 6 ओळी लिहिल्या त्या अशा की मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता. हा देश जर पुढं न्यायचा असेल, मराठी माणूस पुढं न्यायचा असेल तर कवितेनं मार्गदर्शन केलं पाहिजे अशा मताचा मी आहे. मी 6 ओळींची कविता लिहिली की मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिली कविता, कारण मी मास्तर आहे. मी माझ्या शेतकरी बापावर लिहिली कविता, माझा मुलगा मास्तर बापावर लिहिली कविता. माझी अपेक्षा आहे माझ्या नातवानं उद्योजक बापावर लिहावी कविता. का परत मास्तरचा पोरगा मास्तरच, परत आमची गुलामीच? याच्यातून आपण पुढं जाणं गरजेचं आहे. शिक्षणानं आपल्याला नवी दिशा देणं गरजेचं आहे. पण आपण अडकून फार वेगळ्या गोष्टीत पडलो. पुण्यामध्ये माझं व्याख्यान होतं, मी खाली उतरलो, माझा पुण्यातला एक मित्र भेटला, मला म्हटला तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यामध्ये, माझं शिक्षण B.Ed पुण्यामध्ये झालं आहे, आम्ही सोबत अभ्यास करायचो लायब्ररीमध्ये. तो मला म्हटला, अरे तुझं व्याख्यान संपलंय, उद्याच्या दिवस रजा टाक, घरी चाल, तू माझ्या घरी आला नव्हता, लग्नाला नव्हता, तुझ्या वहिनीला खूप वेळेस सांगितलं, तू टी व्हीवरती जेव्हा दिसतोस, यूट्यूबमध्ये असतो, त्यावेळेस मी सांगत असतो का हा माझा मित्र आहे, तू अनेक डिबेट्समध्ये असतो, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतो, भांडत असतो, तेव्हा मी अभिमानानं सांगतो, पण तू कधी आला नाही, आता घरी चाल. मी गेलो घरी. घरी गेल्या गेल्या वहिनी मला म्हटल्या, खूप चांगल्या मुहूर्तावर आल्या. मी म्हटलं काय मुहूर्त आहे बुवा आता? मग मी घरात पाहिलं, एक 7, 8, 10, 11 स्त्रिया आलेल्या होत्या. ते तिकडं आमच्याकडे ते गुरुवार शुक्रवार काहीतरी करतात, इकडं करतात का? त्याचा समाप्तीचा कार्यक्रम असतो. 1 रुपया, 1 केळी, 1 गंटिळा, 1 बिघडली अख्खी गल्ली बिघडावा.
माझा देवावर प्रचंड श्रद्धा आहे, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे. पण माझा देवावर असा विश्वास आहे बघा कसा आहे. समजा आम्ही मुलांना सांगितलं की उद्या 500 रुपये शाळा ॲडमिशनची फी घेऊन या किंवा परीक्षा फी घेऊन या. मग पोरं घरी येताना नारळ आणतात, अगरबत्ती नेतात, गुलाल आणतात, 2-4 फुलं विकत घेतात. मम्मी पप्पाला असे उभे करतात, गुलाल वाहतात, पाणी वाहतात, अगरबत्ती ओवाळतात, नारळ फोडतात आणि मम्मी पप्पाला म्हणतात, मम्मी पप्पा प्रसन्न व्हा, 500 रुपये द्या. असंच करतात तुमचे मुलं? असंच करताना थेट बोलता की नाही मुलं? मग परमेश्वराशी आपल्याला बोलायला बाकीच्या गोष्टींची गरज आहे का? असा मानणारा मी माणूस आहे. मग मी पाहिलं ते सगळं संपलं. मी वहिनींना म्हटलं, वहिनी मला जेवण वगैरे झाल्यावर मग म्हटलं वहिनीशी बोलू. मग वहिनीनं म्हटलं, वहिनी मला एक गोष्ट सांगा, माझा हा सॉफ्टवेअर इंजिनियर मित्र आहे, याला महिन्याला काहीतरी 50-50 हजार रुपये पगार असेल. वहिनी म्हटलं, इज्जत काढता का? यांचं 60 लाखाचं पॅकेज आहे वर्षाचं, हिशोब तुम्ही करा. मी म्हटलं काय बोलता? म्हटलं म्हणे हो. म्हटलं हा बंगला तुमचा आहे? नाही म्हणे कंपनीचाच आहे. म्हटलं बंगल्यातला किराणा तो सुद्धा कंपनीचा आहे. म्हटलं बंगल्यातले नोकर ते कंपनीचे आहे. म्हटलं बायको? नाही म्हणे ती त्यांची आहे. म्हटलं वहिनी मला एक सांगा, तुम्ही दिसायला इतक्या सुंदर, इतक्या छान, पण तुम्ही एकही वर्ग शिकल्या नसत्या तर माझ्या ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर मित्रानं तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारलं असतं का? स्वीकारलं असतं? ते म्हणे नाही. म्हटलं तुम्ही अगदी कैटरीना कैफ, ऐश्वर्या राय, अजून कोण कोण यांच्यापेक्षा भारी असत्या तरी स्वीकारलं असतं का? नाही. भारतात मिळाली नसती तर अमेरिकेहून आणली असती, पण त्यांनी शिकलेलीच केली असती. म्हटलं मग वहिनी तुम्ही शिकाव्या म्हणून 100-150 वर्षापूर्वी एक हाई हातामध्ये एक पिशवी घेऊन घराच्या बाहेर पडायची. त्या पिशवीमध्ये त्या काळातली 9वारी साडी असायची. ती रस्त्यानं चालायची तेव्हा लोक चिखल फेकायचे, अंगावरती घाण पाणी टाकायचे. ती शाळेमध्ये जायची, एका खोलीमध्ये जाऊन खराब झालेली साडी बदलायची आणि नंतर मुलींना शिकवायची. ती इथं जन्माला आली नसती तर तुमच्या वाट्याला हे भाग्य आलं असतं का? आलं असतं? आता इथं अनेक शिक्षकांच्या बायका आहेत, काही शिक्षिका आहे आणि काही बिगर शिक्षिका आहे. या शिकलेल्यांनी किती जणींनी सावित्रीचं चरित्र वाचलं, किती जणींनी जिजाऊचं चरित्र वाचलं, किती महिलांनी अहिल्याबाईंचं चरित्र वाचलं? मी हात वर करायला सांगत नाही, स्वतःच्या मनाला विचारा. आपण काय वाचतो हा सुद्धा खूप महत्त्वाचा बाबांनो भाग आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात चांगलं भान जर कशाचं असेल तर ते पहिल्यांदा विचारांचं असलं पाहिजे. खरं म्हणजे मी असंच एकदा एका ठिकाणी बोलत होतो, लोकांचे फारच भारी भारी प्रश्न असतात. मी जरा बुवा बाबा झाडले होते. माझा साधू संतांवर प्रचंड विश्वास आहे, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई, कारण ते संत होते. आता कुठला एखादा भुक्कड बाबा जाऊ द्या, 500 कोटी 1000 कोटी प्रॉपर्टी, जोपर्यंत तुम्हाला मरणाची भीती तोपर्यंत बाबांच्या धंद्यानं मरण नाही. आणि हे सगळ्या बाबांना मी तासलं होतं. मी वर असं सांगितलं होतं की म्हटलं जर, कारण आमच्याकडे काही लोक मला असे सांगतात की सर म्हणे आमचा एक बाबा असा आहे, म्हणजे लोकांचे जसे फॅमिली डॉक्टर असतात तसे काहींचे फॅमिली बाबा आहे, काहींचे फॅमिली बाबा आहे. मला एकानं इतकं भारी येऊन सांगितलं, म्हणे सर आमच्या बाबाला इतकं भारी कळतं का बाबा तुम्ही गेले का बाबाला आतलं बाहेरचं सगळं कळतं. बाबा सांगेल आंब्याचं झाड कुठं आहे, विहीर कुठं आहे, घर कुठं आहे, कोणत्या कोपऱ्यात काय, सगळं कळतं म्हणे बाबाला. बाबाला आतलं बाहेरचं सगळं कळतं. मी म्हटलं माझा बाबाला निरोप दे, बाहेरचं जाऊ दे, फक्त आतलं सांग. मग त्याच्या असे 2-3 बाबा आपण पाकिस्तानच्या बॉर्डरवर बसू, 2-3 चीनच्या बॉर्डरवर, 2-3 समुद्रात ठेवू आणि बाबाला एवढंच सांगायचं, आत आला का सांगा. गरज आहे का आपल्याला -30 डिग्रीला सैन्य उभं करण्याची? मी असं बोललो होतो. गॅदरिंगमधून मी खाली उतरलो आणि मला एका मॅडमनं पकडला. मला म्हटले तुम्ही सगळं चांगलं बोलले पण ते बुवा बाबांबद्दल बोलले, मला अजिबात वाईट वाटलं नाही. मला खात्री होती मॅडम सायन्सच्या असतील, त्या आर्ट कॉमर्सच्या डोक्याला ताण करून घेत नाही. पण ही चंचू पात्रावले फार खतरनाक असतात. हे इतके पॅरामीटर्समध्ये बघतात. म्हटलं मॅडम काय झालं? म्हणे तुम्ही हे बुवा बाबांवर बोलले, मला अजिबात आवडलं नाही. तुमचं बाकी सगळं चांगलं आहे पण ते मला काय अजिबात पटलं नाही. म्हटलं तुम्हाला पटावं म्हणून मी बोललोच नाही, आता ते वयच राहिलं नाही. नाही म्हणे पण ते मला आवडलं नाही. म्हटलं काय आवडलं नाही? म्हणे सर जर तुम्ही म्हणताय सत्संग वित्संग सगळं थोतांड आहे तर मनशांती कशी मिळेल? काय प्रश्न होता?
इकडं लोक उपाशी मरताय आणि यांना मनशांतीचं पडलं आहे. म्हटलं ते म्हणे म्हटलं मनशांती फार सोपी आहे. ते म्हणे कसं काय? म्हटलं मॅडम मला 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची, खरे द्यायचे, आईची शपथ घेऊन द्यायची. ते म्हणे आईची शपथ घ्यायची का गरज आहे? म्हटलं तुम्ही घ्या, आईची घ्या, ओरिजिनल आईची. सासूला आई म्हणते त्या सासूची घ्यायची नाही. या नात्यांचाही लय प्रॉब्लेम आहे सध्या. एक पोरीचं लग्न होऊन आलं, त्या पोरीला त्या म्हातारीनं पहिल्याच दिवस सांगितलं, कारण पूर्वी सासा सुनांना त्रास द्यायच्या पूर्वी. आता सासा जरा अडचणीत आहे. मग यांनी शोधून काढलं नवस शस्त्र. मला आत्या म्हणायचं नाही, मला मम्मी म्हणायचं, आणि त्यांना मामा म्हणायचं नाही, पप्पा म्हणायचं. एका पोरीला असंच सांगितलं. दरवाजाची बेल वाजली, आतून आईनं सांगितलं काय ग कोण आलं? तिचा नवरा आला होता. हिनं दरवाजा उघडला. आईनं परत विचारलं कोण आलं ग? सासूनच विचारलं. काय नाही म्हणे दादा आला. हे प्रॉब्लेमच आहे सध्या. म्हणून म्हटलं ओरिजिनल मम्मीची शपथ घ्या, ही त्यांच्या मम्मीची घेऊ नका. मॅडम म्हणे घेतली, बोला. म्हटलं मॅडम आता मला 2 प्रश्नांची आईची शपथ घेऊन खरे उत्तरं द्यायचे, तुम्हाला मनशांती पाहिजे ना. ते म्हणे विचारा. म्हटलं असं समजा की तुमच्याकडे द्राक्षाची बाग आहे 1 एकर, आणि तुमच्या शेजाऱ्याकडे 1 एकर द्राक्षाची बाग आहे. बघितल्या द्राक्षाच्या बागा तुम्ही? ते आमच्याकडचं उदाहरण म्हणून सांगतो. मॅडम म्हणे समजायचं काय गरज, माझ्या पप्पाकडे 50 एकर आहे. जगात महिलांचे माहेरकडचे सगळ्यात श्रीमंत लोक असतात, पण सगळ्यात भिकारी सासरकडचे असतात. असं एका मानसशास्त्रज्ञानं सांगितलं आहे. त्याचं नाव मला नाही माहिती. म्हणजे समजायचं काय कारण आहे? आहेच म्हणे. म्हटलं मॅडम 1च एकर समजा, ते बाकीच्या 49 एकर राहू द्या. ते म्हणे आहे, बोला पुढलं बोला. म्हटलं असं समजा यावर्षी तुम्ही 1 एकर द्राक्षाची बाग लावली, तुमच्या शेजारच्याने 1 एकर द्राक्षाची बाग लावली. ते म्हणे पुढलं बोला. म्हटलं पहिल्याच वर्षी तुमची द्राक्षाची बाग आली आणि 50 क्विंटल द्राक्षे निघाले, तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? काय होईल? काय होईल? आईची शपथ घेऊन सांगा काय होईल? म्हटलं तुमची 50 क्विंटल द्राक्षाची बाग आली, काय होईल? आनंद. शेजारच्याची 70 क्विंटल निघाली. शपथ कशाची? ओरिजिनल, त्यांच्या आईची नाही, आपल्या आईची. काय होईल? काय होईल? दुःख. खरं उत्तर आहे. काय होईल? दुःख. म्हटलं आता उलटा विचार करा. 50 क्विंटल द्राक्ष द्यायला आले, खुडायला आले, तोडणीला आले, अचानक गारा पडल्या तुमच्या बागेवर, दुःख होईल का आनंद होईल? काय होईल स्वतःचे द्राक्ष गेल्यावर? म्हटलं शेजारच्याचे 70 क्विंटलचं नुकसान झालं. काय होईल? जखम मांडीला आहे, मलम शेंडीला आहे. किती बाबा मेले तर आपण आयुष्यात सुखी राहू का? सुखी राहण्याचं एक सांगू तुम्हाला साधं तंत्र. माझ्या आड्याने आईने सांगितलं. माझं लग्न झालं होतं, एकदाच झालं. नशीब थोड्या आधी होतो सर आर्लीमध्ये, लेटमध्ये असतो तर राहूनच गेलो असतो. आताच्या पिरियडला असतं तर खरं म्हणजे आहे ना, हे जे गावात 30-30, 40-40 मुलांचे लग्न होत नाही, इथं अनेक शिक्षक बसलेले, म्हणून सांगतो या शिक्षकांचा त्याच्यात मोठा वाटा आहे लग्न न होऊन देण्यात. म्हणजे मुलगा मुलगी नेमकं बोलायची वेळ येते, ते पहिली वही देतं, इंग्लिशची देतं, मॅथ्सची देतं, फिजिक्सची देतं, आणि ते नेमकं मनाच्या मानसशास्त्रावर यायचा विचार, आणि मास्तर पकड, हाय तुझे मम्मी पप्पा काय याच्यासाठी पाठवता? या लोकांचा वाटा आहे पोरं बिगर लग्नाचे ठेवण्यात. माझं एकदाच लग्न झालं आणि माझी बायको शिकलेली आहे असं ती म्हणते. मी काय डिग्री पाहिली नाही. खेड्यात राहतो, गावात राहतो, मळ्यात राहतो. एक दिवस घरी होतो, एक दारात कोणीतरी बाबा आले, आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे आपली खेड्यातली एक संस्कृती आहे. बाकी आमच्याकडे काही असेल नसेल, पण आमची संस्कृती अजून जिवंत आहे. ते बाबा आले, आईनं तिच्याजवळ ड्रॉवरमधून पैसे काढले, काय ते 10-20 रुपये त्या बाबाच्या हातात दिले. पण बाबाच्या हातात झोळी होती.
बाबा म्हटले माऊली मुठभर होईना का धान्य त्याच्यामध्ये टाका. आणि मग आईनं बायकोला सांगितलं जाय ग पसाभर दाणे आणि त्या झोळीत टाक. बायको घरात गेली, पसाभर दाणे घेऊन आली, हातात घेऊन आली. माझ्या आडानी आईनं तिच्याकडे पाहिलं, म्हटले अगं दाणे ते हातात आणू नको, परत जाय सुपात टाकून आण. ते हात परत सुपात टाकले, ते दाणे त्या झोळीमध्ये टाकले. बाबा निघून गेला. माझ्या शिकलेल्या बायकोनं माझ्या आडानी आईला प्रश्न विचारला, दाणे पसाभरच होते, ते हातातून दिले काय आणि सुपातून दिले काय, फरक काय पडतो? तेव्हा माझ्या आडानी आईनं दिलेलं उत्तर हे जगातलं सगळ्यात सुखी राहण्याचं उत्तर आहे. माझ्या आडानी आई म्हटली, अगं दाणे जरी पसाभर होते पण ते सुपातून दिले तर देणारीचं मन सुपा एवढं होतंही त्यातून कळतं. आयुष्यात सुखी राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे की आपण मनानं काय असलं पाहिजे, सुपा एवढं असलं पाहिजे. ज्याचं मन सुपा एवढं आहे त्याला कुठल्या बुवा बाबाच्या मागे हिंडायची गरज नाही, आणि ज्याच्या घरात आई वडील आहे त्याला कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही. खरं म्हणजे हेच आम्ही विसरून चाललो की काय, मला असा प्रश्न पडतो. आणि म्हणून मित्रांनो, वैचारिक गोष्ट फार महत्त्वाची आहे. ईश्वराचंच म्हणाल तर एकदम सोपं सांगतो तुम्हाला. आपल्याकडं स्वामी विवेकानंद तुम्हाला माहिती आहे, जे वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे ते स्वामी विवेकानंदांमध्ये मला सापडलं. स्वामी विवेकानंदांना गुरु करायचा होता म्हणून त्यांनी कोणाला तरी विचारलं आणि कोणीतरी रामकृष्ण परमहंसांचं नाव सांगितलं. मग स्वामी विवेकानंद, आता याच्यातली काल्पनिक किती आहे काय हा भाग सोडून द्या, पण स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना भेटण्यासाठी त्यांच्या गावात गेले. विचारलं की कुठे आहे अशी व्यक्ती कुठं आहे? लोकांनी सांगितलं ते शंकराच्या मंदिरात आहे. स्वामी विवेकानंद तिथं गेले, पाहिलं मंदिरामध्ये, पाय दिला म्हणजे मंदिरात डोकावले, पाहिलं तर ते रामकृष्ण परमहंस जे आहे ते शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते, झोपले होते. स्वामी विवेकानंद म्हणाले ज्यांनी सांगितलं त्याने चुकीचं काहीतरी सांगितलं आहे. मग ते निघून येणार होते. त्यांना राग आला होता का अशा माणसाला आपण गुरु करायचं का? पण ते एवढ्यात ते रामकृष्ण परमहंस म्हटले, अरे कोणीतरी आलंय तर माझा हा पाय उचलून बाजूला ठेवा, मी आजारी आहे, वयस्कर आहे, मला तो पाय उचलता येत नाही. मग स्वामी विवेकानंदांना वाटलं जाता जाता एवढं तर चांगलं काम करून जाऊ, म्हणून स्वामी विवेकानंद बाजू गेलेमध्ये त्यांनी रामकृष्ण परमहंसांचे पाय उचलले, बाजूला ठेवले, जिथं ठेवाल तिथं पिंड होती. परत उचलले, दुसरीकडे ठेवले, परत पिंड, परत उचलले, बाजूला ठेवले, परत पिंड. याचा अर्थ असा आहे की ईश्वर हा जिवंत माणसात आणि अनुरेणूत आहे. तुम्ही जनतेसाठी काम करा, समाजासाठी काम करा, ईश्वराचं काम होतं. संत तुकारामांनी म्हटलं की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये गेलं तर तिथं चिरे सापडतील, दगडं सापडतील, देव सापडणार नाही. देव माणसांमध्ये आहे. हे शोधणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि म्हणून ही वैचारिक अवस्था आपल्याला खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. दुसरा विषय सामाजिक आहे, तो तर फारच अवघड आहे. आताच गिरीश भाऊ गेले. मी एका व्याख्यानाला चाललो होतो. मला थोडीशी वाईट सवय अशी आहे की मी लवकर जातो, वेळेवर जातो. 7चा वेळ होता, आमच्याच गावाकडे व्याख्यान होतं. मी 6:45ला संयोजकांना फोन केला की मी 10 मिनिटात पोहोचतोय. ते म्हटले सर एवढ्या लवकर? म्हटलं अरे तुम्हीच 7चा वेळ टाकला. ते म्हणतो माहिती 7चा वेळ टाकला, 7:30ला लोक घरातून बाहेर पडतात, 8ला पोहोचतात, 8:30ला कार्यक्रम सुरू. म्हटलं मग येतो कुठंतरी गप्पा मारू? नाही म्हणे, पाहुण्यानं लवकर यायचं नाही. म्हटलं का बरं? म्हणे इम्प्रेशन डाऊन होता. म्हटलं मग आता 1.5 तास काय करू? दादा माझी परिस्थिती अशी की मी संध्याकाळी कोरं पाणी पितो, पाणी कोरं आहे, गरम आहे पण कोरं आहे, या पाण्यात मी काहीच टाकत नाही. जे संध्याकाळी पाण्यात काहीतरी टाकतात ते एका फुटाण्याच्या पुडीवर 1.5 तास काढू शकतात. काय बघ गोड असो आलं बघा. त्यांचा रिदम पण भारी असतो, 1 घोट 1 फुटाणा, काहींचे 2 घोट 1 फुटाणा. बाबा बरोबर आहे ना? जुन्या पिढीतले खतरनाक होते. ते फुटाणे बिटाणे काहीच नाही, डायरेक्ट वाचायचे, डायरेक्ट घ्यायचे. मला प्रश्न पडला का आता 1.5 तास काय करायचं? मग मला आठवलं की इथंच एक शेजारी गाव आहे आणि आपल्याबरोबर एक सर काम करत होते, पाटील सर. त्यांचे वडील मधल्या काळात आजारी होते, आपल्याला जाता आलं नव्हतं. 1.5 तास वेळ म्हणून आपण तिकडे जाऊ म्हणून मी तिकडे गाडी वळवली. गावाकडं जवळ होतं, वेशीजवळ गेलो. मला एक 6वी-7वीचं पोरगे दिसलं. मी त्याला म्हटलं अरे माझ्याबरोबर असे दिंडोरी कॉलेजला पाटील सर, त्या पाटील सरांचं घर कुठं आहे? त्याने मला नीट विचारलं कोणते पाटील सर, कसे पाटील सर, सगळं विचारलं आणि मला म्हणे नाही माहिती म्हणे. मग मी पाटील सरांना फोन केला, म्हटलं सर आपलं घर कुठं आहे? ते म्हणे कोणाला मारुतीचं मंदिर विचारा, मारुतीच्या मंदिरा शेजारी आपलंच घर आहे.
मग मी म्हटलं, बाळा मारुतीचं मंदिर कुठं आहे? तर नाही माहिती म्हणे. म्हटलं 6वी 7वीला दिसतोस? सर उंचीवर जाऊ नका म्हणे, 10वीला आहे. म्हटलं मग तुला गावातलं मारुतीचं मंदिर माहीत नाही? तर म्हणे माहिती पण सांगणार नाही. म्हटलं बाबा काय केलं मी? तुझ्या कधी कॉप्या पकडल्या? सुपरविजनला आलो, एखाद्या पोरीशी बोलत असताना पकडून आणलं, नेमकं मी केलं काय तुझं? तर म्हणे तुमचा काहीच दोष नाही. म्हटलं मग? म्हणे तुम्ही जे पाटील सर विचारले ना, त्या पाटील सरांचे वडील आणि माझे वडील एका पॅनलचे नाही. काय सांगितलं? एका पॅनलचे. मी म्हटलं मला पाय दाखव, दर्शन घेतो. आमचे सुरेश शिंदे फार सुंदर लिहितात, ऐकलंय तुम्ही? एवढं त्यांनी कधीतरी ह्या ओळी तुम्ही ऐकल्या असतील, सुरेश शिंदेच्या ओळी ऐकल्या असतील, पण नसतील ऐकल्या त्यांच्यासाठी सांगतो. सुरेश शिंदे म्हणतात, पाऊस माळावर पडो नाही तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. पाऊस माळावर पडो नाही तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. कधी कमळ तळ्यात पण पाण्यावर सत्ता नाही, धनुष्य मोडून पडलाय याचा बाणांनाच पत्ता नाही. कधी कमळ तळ्यात पण पाण्यावर सत्ता नाही, धनुष्य मोडून पडला याचा बाणांनाच पत्ता नाही. बैल जोडी गाय वासरू पंजा किमया गार आहे, कंदिला सह हातोडा आता वेळाला धार आहे. घड्याळ मोठं गूढ आहे, हातात असून कळत नाही, उजवही नाही डावही नाही, ते कधी रात्रीचे एकत्र येतील सांगता येत नाही. घड्याळ मोठं गूढ आहे, हातात असून कळत नाही, सोडून ठेवावं म्हटलं तर मरण टळत नाही. आता पुढल्या वेळी तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. बाकी जन्म जिरायती आयुष्य नापिकी, शेतकऱ्यांची लाईफलाईन जन्मापासून लिकेज आहे. बाकी जन्म जिरायती आयुष्य नापिकी, शेतकऱ्यांची लाईफलाईन जन्मापासून लिकेज आहे. तुम्ही लटकून नाही तर बुडून मरा, मग सरकारी पॅकेज आहे. तुम्ही लटकून नाही तर बुडून मरा, मग सरकारी पॅकेज आहे. इथं भुईच खाते दाना, आभाळच पिते पाणी, पाऊस माळावर पडो नाही तर मळ्यात, पाणी त्यांच्याच तळ्यात जाते. कुठल्याही वाऱ्यावर उफणली रास त्यांच्याच खळ्यात जाते. आता इतक्यात जे सांगून गेले, पुढलं काही सांगत नाही. त्यातलं सगळंच खरं मानलंच पाहिजे असं नाही. दरवेळेस भाषण करायला लोक काहीतरी मुद्दे लागतात, बरोबर आहे की नाही? पाऊस माळावर पडो नाही तर मळ्यात. मला एकानं प्रश्न विचारला, दादा मला प्रश्न असा विचारला, मी संघटनेत काम करतो, एका पत्रकारानं प्रश्न विचारला की सर तुम्हाला काँग्रेसचं सरकार चांगलं वाटायचं की आता भाजपचं चांगलं वाटतं? थेटच प्रश्न होता पत्रकाराचा. मी म्हटलं एक पण चांगलं वाटत नाही. त्याचे डोळे उस्परले. तो म्हणे कोणतं तरी एक चांगलं वाटायला पाहिजे ना. म्हटलं एक पण नाही वाटत. तो म्हणे का? म्हटलं माझ्या व्याख्येत बसत नाही. तो म्हणे तुमची व्याख्या काय? म्हटलं ती एका वाक्यात आहे, ज्या सरकारच्या काळात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ते सरकार चांगलं. त्याने मला पुढला प्रश्न विचारला, या देशात असं कधी राज्य आलंय का ज्या राज्यामध्ये एकही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही? म्हटलं एकदा नाही 3 वेळेस आला. पहिलं राज्य होतं श्रीरामाचं रामराज्य, दुसरं राज्य होतं बळीराजाचं बळीराज्य, आणि तिसरं राज्य होतं छत्रपती शिवरायांचं स्वराज्य. आम्ही आज 75 वर्षे झाल्यानंतर रामराज्य शोधतोय, आम्ही बळीराज्य शोधतोय आणि आम्ही स्वराज्य शोधतोय. आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे का आपल्याला असं राज्य सापडत नाही. आणि ते राज्य आलं पाहिजे, याच्यासाठी चांगल्या माणसांनी राजकारणात गेलं पाहिजे. फक्त प्रॉब्लेम असा आहे, नेता कोण निवडायचा? तरुणांनी माझं म्हणणं आहे रामासारखा नेता निवडा. आता कसा? एकदा हनुमान रामाला भेटायला गेले, ऐकलं असेल तुम्ही. एकदा हनुमान रामाला भेटायला गेले. त्या दिवशी पहिल्यांदा हनुमानाला द्वारपालाने अडवलं. पहिल्यांदा अडवलं. द्वारपालांना अडवल्यावर हनुमानाचं डोकं जरा सरकलं. का मी किचन कॅबिनेटमधला माणूस, मला कसं काय अडवलं? मग त्यांनी सांगितलं का रामदेव पूजा करताय, देवपूजा. आता हनुमान म्हणे देवपूजा आणि रामच देव, तर ते कोणाची पूजा करताय? हनुमानानं त्या द्वारपालांना बाजूला केलं, मध्ये गेले, देवघरात गेले. राम कोणाची पूजा करताय बघत होते. त्यांनी देवघरामध्ये मूर्ती पाहिली देवाची आणि हनुमान मटकन खाली बसले, डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. कारण राम ज्याची पूजा करत होते मंदिरामध्ये किंवा देवघरामध्ये, त्या देवघरामध्ये दुसरी तिसरी कोणाचीच मूर्ती नव्हती, ती हनुमानाची होती. कार्यकर्त्याला देव मानणारा नेता कुठं तुम्हाला सापडला
तर त्याचा कार्यकर्ता व्हा. आणि असा नेता जर कोणाला सापडत नसेल तर मग आपले आपले कामं करा. उगीच रात्रीतून नेता तिकडं आपण इथंच, अशा परिस्थितीत राहू नका. त्याच्यामुळं असं काही आपल्याला करता येतं का ते पण पाहिलं पाहिजे. मित्रांनो, जात आणि धर्म नावाची गोष्ट आज आपल्यामध्ये बिंबवली जाते. नगरमधला एक कवी फार सुंदर लिहितो की नाच है नंगा तो अच्छा नहीं लगता, धर्म के नाम पे दंगा अच्छा नहीं लगता. नाच है नंगा तो अच्छा नहीं लगता, धर्म के नाम पे दंगा अच्छा नहीं लगता. जिनके हाथ रंगे हैं खूनों से, उन हाथों में तिरंगा अच्छा नहीं लगता. ज्यांचे हात या देशातल्या हजारो शेतकऱ्यांच्या हत्येनं रंगलेले आहे, त्यांना या देशाचा तिरंगा फडकावण्याचा अधिकार नाही. मग तिथं कोण फडकावणार हा विचार करण्याची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की सामाजिक परिस्थिती सुधारवणं हे सुद्धा आपल्या पुढचं काय आव्हान आहे. मित्रांनो, मला माहिती वेळ खूप झालेला आहे. कधीतरी आलो तर निवांत तुमच्याशी बोलत शेवटचे 2-3 उदाहरणं सांगून थांबतो. सांस्कृतिक परिस्थिती तर फार बिकट आहे आपली. इथं जसे नादो मानूर शिकले, मानोर दादांचं हे कर्मभूमी आहे, शिक्षणाची भूमी आहे. तसं दादा मी जिथं राहतो तिथं 10 किलोमीटरवर कुसुमाग्रजांचं जन्मगाव आहे. आणि माझी लहानी बहीण कुसुमाग्रजांच्या गावात दिलेली शिरवाडे वनीमध्ये. माझी लहानी बहीण तिथं आहे. माझं ते गाव ते माझं 10-15-20 किलोमीटरचं अंतर आहे. तो मुंबई आग्रा नॅशनल हायवेला शिरवाडे वनी आहे. एक दिवस पोराला मी चुकून घरी सापडलो. मी ज्युनियर KGला ते होतं. आणि ते पोरगं मला म्हटलं, पप्पा आत्याच्या घरी जायचं आहे. आत्याच्या घरी. आता कधीतरीच पोरगं म्हटलं. मी म्हटलं चाल. पोराला मी पुढं बसवलं. पिंपळगाव सोडलं, हायवेला लागलो. आमच्याकडे जे नवीन लग्न झालेलं असतं त्या बायकांना नवऱ्याची प्रचंड काळजी असते. म्हणजे नवऱ्याच्या खिशातून काही पडू नये. मोटरसायकलवर बसल्यावर ती काळजी विशेषतः जाणवते. म्हणून एक हात असा खिशावर असतो. आमच्याकडे असतं. तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही ना. तुमच्याकडे काय काहींची लग्न आधीच असते. पण आमच्याकडे ते लग्न झालेलं फारच खतरनाक ॲटॅमिटी आमच्याकडच्या. एक हात खिशातून काही पडू नये म्हणून एक हात असा नवऱ्याच्या खिशावर असतो. ते बरोबर 72 का 75च पल्स पडतात की नाही हे चेक करायला एक हात असा पुढून असतो. आणि हात पण धोका देऊ शकतात पण कान धोका देत नाही. म्हणून पाठीमागून कान लावलेला असतो. अशी एक मोटरसायकल पुढे चालली होती. आणि माझ्या पोरानं पाहिलं. पोरगं पुढं बसलं होतं. पोरगं ज्युनियर KGला होतं. ते ज्युनियर कॉलेजला असतं तर त्यानेच मला प्रॅक्टिकल करून दाखवलं असतं. पण ते कुठं होतं? ज्युनियर KGला होतं. पोरानं मला विचारलं, पप्पा ही आंटी अशी का बसली आहे? मी इकडं तिकडं पाहिलं, दुर्लक्ष केलं. त्याने मला चिमटाच घातला. मला म्हणे, पप्पा ही आंटी अशी का बसली आहे? मी म्हटलं, अरे आंटी आजारी आहे. पोरांचे प्रश्न संपतात का? पोरांचे प्रश्न संपत नाही का? म्हटलं नाही. पोरगं म्हटलं, का बरं पप्पा? म्हटलं, या आजाराला कुठलाच डॉक्टर बरा करत नाही. पोरांचे प्रश्न संपतात का? पोरानं शेवटचा जो बॉम्ब टाकला, माझ्यातला मास्तर लांब जाऊन उभा राहिला. कवी म्हटलं, तुझी तूच निस्तर, ही भानगडीत मला पडू नको. पोरगं म्हटलं, पप्पा ह्या आजाराचं नाव काय? मास्तर गायब, माझ्यातला कवी गायब, सगळे गायब. म्हटलं आता काय करायचं? पोरानं चिमटाच घेतला, पप्पा या आंटीच्या आजाराचं नाव काय? मला माझ्यातला शेतकरी जागा होता. इकडे गहू करता, गहू, आंब्याचे झाडं आहे. आंब्याचे झाडं पाहिले पोरींना तुम्ही? त्या मुली बसल्या कॉलेजच्या. आंब्याचे झाड पाहिलं? खाली आंबे येतात, आपण खणून काढतो. आणि रताळी पिकली का मग आपण उपवासाला आणतो. आंब्याचं झाड पाहिलं? आंब्याचं झाड. गहू करता इकडे. असं ढगाळ वातावरण झालं का त्याच्यावर एक आजार पडतो. माझ्या आजोबाचे चक्कर मारून यायचे सकाळी सकाळी
आणि माझ्या चुलत्यावर आणि वडिलांवर चिडायची. नुसत्या गावच्या ग्रामपंचायती सोसायट्या पाहत बसतात, अख्ख्या गावावर चिकट्या पडला. मला आजाराचं नाव सापडलं. काहीला घरी जाऊन कळलं, घरी जाऊन कळलंच. एक दिवस पोरग, मी, बायको चाललो होतो. आता गावामध्ये खांद्यावर स्वतःच्याच बायकोला स्वतःच्याच नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवण्याचा अधिकार नाही. कारण जर एखाद्या बाईनं असं नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि कांदे निघणाऱ्या बायांनी पाहिलं तर बाया म्हणते हिला काही लाजबीज. त्यामुळे तिकडं ते काही करता येत नाही. पण पिंपळगाव सोडलं, हायवे लागला, बायकोनं माझ्या खांद्यावर हात ठेवला, पोरानं आरशात पाहिला. पोरग म्हटलं, पप्पा मम्मी पण आजारी दिसते. काय संस्कृती आहे, कुठं चाललोय आपण? या संस्कृतीचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे की नाही? पांडुरंग शास्त्री आठवलेंची एक ओळ सांगतो फक्त. संस्कृती म्हणजे काय असते? पांडुरंग शास्त्री आठवले असं म्हणतात दादाजी, की जेव्हा मला भूक लागते मी जेवण करतो त्याला प्रकृती म्हणतात. भूक नसताना फुकट मिळतं मी खातो याला विकृती म्हणतात. आणि भूक लागल्यावर खाता खाता माझ्या थाटातले 2 घास मी दुसऱ्या उपाशी माणसाला देतो याला संस्कृती म्हणतात. या संस्कृतीचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे की नाही? आज आपण ती संस्कृती तर बाबांना विसरलोच, पण आपण कुटुंब व्यवस्था सुद्धा संपवली. कुटुंब व्यवस्था संपवली. माझा संतोष नारायणकर नावाचा एक कवी मित्र आहे परभणीचा, इतका सुंदर 4 ओळी लिहितो. महिलांची माफी मागून, मायबाप मावल्यांची माफी मागून सांगतो, पण ते सत्य आहे. आणि हे कीड तुम्ही खेड्यात सुद्धा आणलं. त्याच्या ओळी किती सुंदर आहे बघा. तो म्हणतो, आम्ही 4 भाऊ आमच्या वागण्यातून जगाला दाखवत असू. आम्ही 4 भाऊ आमच्या वागण्यातून जगाला दाखवत असू का 4 भिंतींचं मिळून एक घर बनतं म्हणून. आम्ही 4 भाऊ आमच्या वागण्यातून जगाला दाखवत असू की 4 भिंतींचं मिळून एक घर बनतं म्हणून. आता आमच्या 4घांच्या बायका त्यांच्या वागण्यातून जगाला दाखवत असतात एका घराला 4 भिंती असतात म्हणून. एका घराला किती? कुटुंब व्यवस्था संपवली की नाही? मी त्याच्या पुढली कविता लिहिली, 7 ओळींची कविता अशी होती की बाप म्हणाला, बघा कुटुंब का गरजेचं असतं. बाप म्हणाला, कुठलेच दिवस बसून राहत नाही, प्रत्येक दिवसांना पाय असतात. बाप म्हणाला, कुठलेच दिवस बसून राहत नाही, प्रत्येक दिवसांना पाय असतात, ते निघून जातात. आई बायकोला म्हणाली, यंदा तेल मीठ जपून वापर पोरी. आई बायकोला म्हणाली, यंदा तेल मीठ जपून वापर पोरी. बायको पोराला म्हटली, एवढ्या वर्ष पप्पाकडे कसलाच हट्ट करू नकोस. एवढ्या वर्ष पप्पाकडे कुठलाच हट्ट करू नकोस. घरातली अशी सगळी माणसं जेव्हा एकमेकाला आधार द्यायला सुरुवात करतात तेव्हा मला कळतं की दरवाजामध्ये संकट उभं आहे. संकटाच्या काळात आपल्याला आईची गरज आहे. संकटाच्या काळात आपल्याला बापाची गरज आहे. संकटाच्या काळामध्ये या कुटुंब व्यवस्थेची गरज आहे. आणि बाबांनो, तुम्ही सगळ्यांनी कुटुंब व्यवस्था संपवली. मम्मी पप्पा एकत्र राहणं म्हणजे कुटुंब नाही. आजी आजोबा चुलते काके एकत्र राहणं म्हणजे कुटुंब आहे. आणि हे कुटुंब जपण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांवर आहे. आणि ती कुटुंब आपण जपलं पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं एक उदाहरण सांगतो आणि तुमची इच्छा असेल तर 2 कविता म्हणतो. मी मुद्दाम काही कविता टाळल्या, तुमच्या लक्षात आलं असं. अनेक कविता यूट्यूबला उपलब्ध आहे. वेळ खूप झालेला होता आणि माझे अनेक वेगवेगळे विषय मी तुमच्यासमोर ठेवणार होतो, पण मला तुमची सगळी मर्यादा माहीत आहे आणि म्हणून मी सगळे विषय टाळत इथपर्यंत आलो. APJ अब्दुल कलामांचं एक वाक्य फक्त ह्या व्याख्यानमालेतून जाताना घेऊन जा, तेवढं जरी घेऊन गेले तरी इतकी 15-16 वर्षे ही लोक जे काम करतायत त्याचं काहीतरी चीज होईल असं मला वाटतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे देशाचे राष्ट्रपती होते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सर, एका विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड करायची होती सरजी, आणि त्या विद्यापीठाची कुलगुरूची निवड ही राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपती करता, बरोबर आहे ना? आणि निवड नेमकी दिल्लीत होती. साहेब स्वतः येऊन बसले, सगळा पॅनल बसलेला होता. भोळे सर आणि येणारे लोक तज्ज्ञ लोक होते,
विद्यापीठाचे कुलगुरू होणारे तज्ज्ञ लोक, त्या पॅनलमधले लोक सगळे त्या माणसाला प्रश्न विचारायचे, येणाऱ्या कॅन्डिडेटला. ते हुशार माणसं, वेगवेगळ्या क्षेत्रातली काम केलेली माणसं, विद्यापीठाच्या कुलगुरूसाठी जाणारी माणसं काही साधीसुधी नसतात. कलाम साहेब जाता जाता प्रत्येकाला एकच प्रश्न विचारायचे, तुझे आईवडील कुठे राहतात? आता लोकांना कळणच, अरे आपण विद्यापीठाचा कुलगुरू घेतोय आणि कलाम साहेब बोलताय काही तुझे आईवडील कुठे राहतात, त्याच्या आईवडिलांचा आपल्या विद्यापीठाचा काय संबंध आहे? मग सगळे इंटरव्ह्यू संपल्यानंतर कलाम साहेबांना त्या पॅनलमधल्यानी प्रश्न विचारला की साहेब आपण एका विद्यापीठाचा कुलगुरू घेतोय, आम्ही त्याचं व्यवस्थापन कौशल्य काय, आम्ही त्याचं इतर क्षेत्रातलं ज्ञान काय हे सगळं तपासतोय, तुम्ही प्रत्येकाला एकच प्रश्न विचारता, तुझे आईवडील कुठे राहतात, त्याच्या आईवडिलांचा आपला काय संबंध आहे? त्यावेळेस कलाम साहेबांनी हिंदीमध्ये दिलेलं उत्तर आपल्याला मी मराठीत सांगतो, तेवढं वाक्य अंडरलाईन करून ठेवा, काळजात करा, वहीवरती नाही. कलाम साहेब म्हटले, ज्याला स्वतःचे आईवडील सांभाळता येत नाही तो विद्यापीठ काय सांभाळणार आहे? आणि मला ती ओळ तुकारामाच्या गाथेत सापडली. बाईलीच्या गोता आवडीनं पुसी, माय बापा दौडून या, तुका म्हणे त्यांच्या थुंका तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. हा सगळा संदर्भ आहे तुकाराम ते APJ अब्दुल कलाम. त्याच्यामुळे कोणाला जातीच्या याच्यातून बघू नका, धर्माच्या याच्यातून बघू नका, विचारांच्या मार्गातून आपण पुढे गेलं पाहिजे. बंधूंनो, साहित्य आपल्याला ह्या सगळ्या पद्धतीनं पुढं करतं. मी आदरणीय दादासाहेबजी गरुड साहेब, माननीय काकासाहेबजी जैन साहेब, आदरणीय दादासाहेबजी पाटील, डॉक्टर संजय भोळे, प्रशांत देशमुख, श्याम साळुंके, अप्पा महाजन या सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि एका मंत्र्याचं भाषण ऐकल्यानंतर तुम्ही मला ऐकून घेतलं, नाहीतर मग आमच्याकडे जर मंत्री गेला तर माईकवाला शिल्लक राहतो. ते सगळे त्याच्याचसाठी आलेले असतात. मंत्र्याबरोबर एक सेल्फी काढली की 3 दिवस भूक लागत नाही, तेवढी स्टेटसला ठेवली, हा जागतिक नेता होतो. फार मोठा कार्यक्रम आहे, तुम्ही फार बसून राहिला त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि जाता जाता 2 कविता, आणि त्या तुमच्यासाठी. बाकीच्या कविता सगळ्या यूट्यूबला मला माहिती अनेकांनी बघितले. हे लोक फार हुशार असतात, वक्ता यायच्या आधी सर्च करतात, हा कोणत्या लायकीचा आहे. यांनी सगळ्यांनी ऐकलेलं आहे अनेक चॅनलवरच्या. आणि कधी परत वेगळ्या मार्गानं कुठं आलो तर इतर संवाद मी तुमच्याशी करणार आहे. खरं कवीला कुठं काय सापडेल काही सांगता येत नाही. मी लग्नाच्या आधी लग्नाला जायचो. बरोबर कळतं सर. किती वाजले आठवडे सर? कशाला? हां, मी लग्न नाही वाजले किती? 11:20. 11:30ला संपू आपण. लग्नाच्या आधी लग्नाला जायचो, शेवटपर्यंत थांबून राहायचो. कारण विचारू नका, मी पहिल्यापासून संशोधक माणूस होतो. बरोबर सर? सरांना बरोबर कळलं. आणि आमच्याकडे तेव्हा लग्न गावात व्हायचे. कुठं? गावात, मराठी शाळेत, जिल्हा परिषदेच्या शाळेत. आणि मी त्याच्यात एक पाहायचो की गावातली ती नवरी असायची, ती मुलगी असायची, अशी रडत रडत निघाली का 2-4 म्हाताऱ्या यायच्या आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुजायच्या. बाकीचे साखर द्यायचे, 10 रुपये, 50 रुपये, 20 रुपये तिच्या हातात द्यायचे. ती रडत असायची आणि म्हाताऱ्या काहीतरी सांगायच्या. हा शेवटचा सीन. मी म्हटलं या म्हाताऱ्या काय सांगत असतील बा. बरं, दुसऱ्याची बायको असल्यामुळे आपल्याला जवळ जाता येत नव्हतं. लग्नानंतर तरी हे पथ्य पाळा. म्हणून मी माझ्या लग्नाच्या वेळेस जरा खेटून चाललो. त्या म्हाताऱ्या तिला सांगत होत्या, खरं बोलायचं नाही, मनाचा तोल जाऊ द्यायचा नाही, नवरा पगाळला आपण पगळायचं नाही. मी म्हटलं आता याचा काय अर्थ आहे? ते सापडायला मला काही दिवस जावं लागले. माझा एक विद्यार्थी आला माझ्याकडं पहिल्या बॅचचा, लग्नाची पत्रिका दिली, मला म्हटलं सर लग्नाला या. त्या दिवशी लग्नाला काही जाता आलं नाही, कुठेतरी कार्यक्रमाला होते. 15 दिवसांत भेटलं, मला नोखाडलं ना माझ्यावर. मला म्हणे सर तुम्हाला पत्रिका दिली होती, मी सगळ्यांना सांगून ठेवलं होतं जगताप सर येणारे, आशीर्वाद देणारे, तुम्ही आलेच नाही. मी विषय टाळायचा म्हणून म्हटलं बाबा कार्यक्रम होता, नाही आता आलं, जाऊ दे, पण तुझं कसं चाललं ते सांग, सुखात आहे ना? तर म्हणे सर तुम्ही जसं सांगितलं तसंच केलं. अरे म्हटलं मी तुला काय सांगितलं? नाही म्हणे तुम्ही वर्गात सांगायचे, वरून 1 रुपया टाकला तर तळात सुद्धा तो स्वच्छ दिसला पाहिजे, अशा पाण्यासारखं आपलं नितळ असायला पाहिजे. मी वर्गात पोरांना सांगतो.
की आत एक बाहेर एक असं वागायचं नाही. मी पोरांना सांगत असतो, म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आमची भाषा ह्यांगून त्यांगून गिरणीपशी, गिरणीजवळ नाही गिरणीपशी अशी भाषा. आम्ही मित्र असे बोलत चाललो की ह्यांगून त्यांगून पशी बिशीच राहायचं. समोरून एखादी हॉस्टेलची पोरगी आली ना आमचा एखादा मित्र तिच्याशी बोलायला लागला का अचानक पुण्याचा व्हायचा. मी पोरीला सोडायचो आणि याच्याकच पाहायचो याला इतक्यात कुठून कुत्रं चावलं. आपला ओरिजिनल काय ह्यांगून त्यांगून पशी आहे ना, अचानक नाकात बोलायची काही गरज आहे का? मी पोरांना सांगायचो असे जे मेकअप करतात 2-2 चेहऱ्याने वागतात त्यांचं कधीतरी उघडं पडतं पितळ, असं वागायचं नाही. समोरच्यानं आपल्याला गुणदोषासह स्वीकारलं पाहिजे. मी असं पोरांना सांग, अरे म्हटलं पण त्याचा आणि तुझ्या लग्नाचा काय संबंध आहे? तर म्हणे सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मन स्वच्छ असलं पाहिजे, मनात काही दडून ठेवायचं नाही, नितळ राहायचं. म्हणून मी बायकोला पहिल्याच दिवशी सांगून टाकलं माझं FY मध्ये कोणावर प्रेम होतं, माझं SY मध्ये कोणावर होतं, माझं TY मध्ये कोणावर होतं, माझं MA फर्स्ट पार्टला 1, MA सेकंडला 2. म्हटलं माझ्या ज्ञानाचा नको तिथंच वापर केला. मी म्हटलं काय म्हटली रे तुझी बायको? काय बोलाल सर? खाली मान घालून ऐकत होती. म्हटलं येड्या ती खाली मान घालून याच्यासाठी ऐकत होती माझे लाईट लागले. म्हटलं त्या म्हाताऱ्यांनी सांगितलंय खरं बोलायचं, मनाचा तोल जाऊ द्यायचा, नवरा पगाळला आपण पगळायचं. यादी सांगणाऱ्यानो सावध राहा. म्हटलं तिनं जर तिची लिस्ट सांगितली असती क्वाटवरून खाली धरपडला असता. कवीला कुठं काय सापडं सांगता येत. मी माझ्या वर्गातल्या मुलींना आणि इथं बसणाऱ्या सगळ्या लग्न न झालेल्या मुलींना सांगतो, तुम्हाला अशा म्हाताऱ्या भेटो ना भेटो, हा म्हातारा भेटला आहे. आणि असंच वागायचं, खरं बोलायचं, मनाचा तोल जाऊ द्यायचा, नवरा पगाळला आपण पगळायचं. एवढ्या बाबतीत बाकीचं खरं खरं बोलायचं, पण एवढं काही खरं बोलायचं कारण आपण अनेक संसार संशयामध्ये जळताना पाहिले. सुरेश शिंदे सरांच्या 4 ओळी पोरीनो लक्षात ठेवा की कधीच आवला बाहेर जाऊ देऊ नका चुलीमधला जाळ, नाहीतर हळद कुंकू लावून सुद्धा तुळशीवरती येतो आळ. तुळशीवरती आळ येणार नाही याची खात्री जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घ्या. आता तुमच्यासाठीच्या 6 ओळी. माझ्या बहिणीचं लग्न होतं, घरामध्ये पहिल्यांदा शूटिंग केलेली अशी शिडी येते आणि तुम्हाला माहिती आहे लग्नाची शिडी बघण्याची आपल्याला किती हौस असते. पहिल्यांदा तेवढी एकदाच बघतो, परत आयुष्यात बघत नाही. पण ती खूप माझ्या बहिणीचं लग्न आणि ते शिडी बघण्याची हौस असते. इकडं आहे की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे एक भिकाऱ्यांची लाईन बसते लग्नात, नवरदेवाच्या इकडचे. त्या पिशव्या घेऊन आलेल्या असतात दादा आमच्याकडे. इकडे कुरड्या पुऱ्या करतात. आमच्याकडे पहिल्यांदा जेवू घालायचं, नंतर ह्या बाया आत्ता उठतात, लगेच तिकडं लाईन करून बसतात. मग त्यांना त्या कुरड्या द्यायच्या, पुऱ्या द्यायच्या, आमकं ते उपाशी चाललेले असतात 8 दिवसापासून. बरं ते इतके करंटे असतात, तिथं खातात पिशवी भरून घरी नेतात. त्याच्यानंतर त्या बिगर आंघोळीचे चाललेले असतात. नंतर त्यांना पावडर पण इकडचेच लावतात मुलीकडचे. इतका मेकअप करता त्या नवरदेवाच्या आयांचा, चुलत्यांचा. त्यांनी आयुष्यात पावडर लावलेली नसते, या इतक्यात चोळतात. नंतर त्या नवऱ्यांना ओळखू येत नाही आपली कोणती, इतके मेकअप. आमच्याकडे लग्न कर, तुमच्याकडे मला माहीत. आणि हे सगळं त्या TV वरती सुरू असतं. बहिणीचं लग्न आणि शेवटचा जो सीन आहे, माझी बहीण रडत रडत बाहेर पडते. असं सगळं घर भरलेलं होतं आणि शेवटचा जो सीन आहे तो सीन जेव्हा TV वर सुरू होतं तेव्हा घराच्या काय प्रतिक्रिया असतात. एका बहिणीच्या लग्नाची कविता ही एका भावाच्या नजरेतून आहे. माझ्या बहिणीच्या लग्नाची CD बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. माझ्या बहिणीच्या लग्नाची CD बघताना अख्खं घर गच्च भरलेलं. नवरी वाटं लावायचा प्रसंग जेव्हा सुरू होतो TV वर, तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तेव्हा डोळ्याला पदर लावून आई निघून जाते स्वयंपाकघरात. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर, त्याला बघवत नाही. तंबाखू थुंकण्याचं निमित्त करून बापही पडतो घराबाहेर. लहानगी बहीणही होते कावरी बावरी. हातातल्या पुस्तकात मीही खुपसतो मान, कित्येक वेळ भिजत राहतं
पुस्तकाचं एकच पान, पुस्तकाचं एकच पान, पुस्तकाचं एकच पान. शेवटची कविता म्हणण्यापूर्वी मी मनापासून आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. खरं म्हणजे दादा, तुमच्यासारखी माणसं भेटणं, गोळे सरांसारखी ही सगळी प्राध्यापक मंडळी इतक्या आत्मीयतेनं संवाद साधत होती. सर कुठपर्यंत आले, काय झाले. मला आज दिवसभर तर असं वाटत होतं का आपण काय फडणवीसांच्या जागेवर आहोत की काय. गावात आम्हाला कुत्रं विचारत नाही. हां, गावातले लोक म्हणतात बावळट आहे. पण तुम्ही इतका सन्मान देत होते, मला वाटलं काय दुसरं राज्य निर्माण झालं त्याचाच मी मुख्यमंत्री की काय. इतकं प्रेम आपण सगळी मंडळी देत होतात. खरं म्हणजे हे सगळं प्रेम मी इथून घेऊन जाणार आहे आपल्या सगळ्यांचे. खरं म्हणजे सर, शिक्षक पण तितक्याच तोलामोलाची तुम्ही घेतली. नाहीतर आमच्याकडचे शिक्षकांना जर सांगितलं की आपल्याकडे एक व्याख्याता येणार आहे, ते मला पहिलं सांगतात, सर त्याला सांगा लवकर आवरा. आमच्याकडे पहिला डायलॉग असतो. पण तुम्ही इतकी छान पद्धतीने ही सगळी संस्था काम करते. अनेक वेगवेगळे मी उपक्रम बघितले, मी वाचलं. खरं म्हणजे आज वेळ कमी म्हणून मला ते फार उल्लेख करता आले नाही. पण 1942-43ला सामाजिक चळवळीतून ही संस्था उभी राहिली आणि ती संस्था इतक्या छान पद्धतीनं समाजाचं देणं देण्याचं काम, ऋण परत करण्याचं काम करते. ही फार माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात मी अनेक व्याख्यानमालांना फिरत असतो, अनेक कार्यक्रमांना जात असतो. मागच्या वर्षी किमान मी 50 कॉलेजच्या गॅदरिंगला गेलो आणि मागच्या वर्षभरामध्ये मी 40 व्याख्यानांना गेलो. पण इतकं सुंदर हे नियोजन, हे सगळं तुम्हाला मी मनापासून सॅल्यूट करतो. तुमचं सगळ्यांचं प्रेम काळजामध्ये जपून ठेवतो. कारण ऋण व्यक्त केले, आभार मानले की नातं परकं होतं. ते नातं परकं होऊ नये म्हणून मी ती माझ्याकडे सांभाळून ठेवतो. आपल्या सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि शेवटची कविता आपल्या सगळ्यांना, जी मी सुरुवात केली होती की माझा प्रवास कुठून सुरू झाला, त्या प्रवासाची कविता आपल्यासमोर ठेवतो. ही कविता संपल्यानंतर मला माहीत आहे की इथला प्रत्येक माणूस जाताना डोळ्यात पाणी घेऊन जाईल आणि काहीतरी विचार घेऊन जाईल. खरं म्हणजे विनोद खूप करता येतात, सांगता येतात, पण आज कलावंतांची भूमिका ही विनोदाची, टाळ्यांची, शिट्ट्यांची असण्यापेक्षा विचाराची असली पाहिजे ह्या मताचं मी आहे. आणि म्हणून माझं अख्खं आयुष्य मी त्याच्यासाठी खर्ची घातलं. शेतकऱ्यांच्या कविता लिहिता लिहिता शेतकरी संघटनेत गेलो. स्वतः रस्त्यावरती उभं राहून मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. गिरीश भाऊंच्या विरोधात नाशिकमध्ये मी अनेक आंदोलनं केली आहे. पण ती गिरीश भाऊच्या विरोधात म्हणून केली नाही, तर मी शेतकऱ्यांची बाजू म्हणून घेऊन केली नाही. त्यांचं कोणीतरी असलं पाहिजे या भूमिकेतून केलेलं आहे. याचं कारण मला असं वाटतं की माझ्या वाट्याला जे 7वीला आलं होतं ते आता कुठल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, आणि त्याच्यासाठी हा सगळा संघर्ष सुरू आहे. ती कविता अशी आहे की रोजच्यासारखी प्रार्थना होते, प्रतिज्ञा होते, आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहतात. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. रोजच्यासारखी प्रार्थना होते, प्रतिज्ञा होते, आणि शाळेचे हेडमास्तर काहीतरी सूचना द्यायला उभे राहतात. गुरुजी म्हणतात, पोरांनो पुढल्या आठवड्यात आपल्या शाळेचं इन्स्पेक्शन आहे. मी काय काय सूचना देतो त्या जरा नीट ध्यानात घ्यायच्या. सूचना क्रमांक 1, प्रत्येकानं आपापला गृहपाठ पुरा करायचा. मी ताडकन उभा राहिलो, म्हणालो गुरुजी माझा गृहपाठ तर रोजचाच पुरा असतो. घरी जायचं, पाठीवरचं दप्तर फेकायचं, आईनं पोटाला पीळ देऊन जपून ठेवलेली टोपल्यातली चतकूर भाकर कोरडीच पोटात ढकलायची. घटाघटा पाणी प्यायचं, हातामध्ये विळा घ्यायचा आणि सारा शिवारवर फिरायचं. माय कोणाच्या शेतात कामाला गेली, तिला हुडकायचं, तिच्या पोटाला बिलगायचं, तिच्या पदरावर दडायचं, आणि चतकूर भाकरीत पोट भरलं नाही म्हणून गुरुजी थोडं थोडं रडायचं. तेव्हा माझी माय माझ्या खपाटी गेलेल्या पोटावर आणि थरथरणाऱ्या ओटावर ओठ टेकवते. दिवसभर कुरणात चरायला गेलेल्या म्हशीसारखं माझं पोट तट होतं गुरुजी. पुन्हा हातात विळा घेतो आणि साऱ्या शिवारातल्या कुपाट्याने फिरतो. संध्याकाळची चूल पेटवण्यासाठी काट्या कुट्या गोळा करत सारी पोरं हसतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात, सूचना क्रमांक 2, शाळेच्या भिंतींना रंग द्यायचा आहे. प्रत्येक पोरानं गटागटानं मदत करायची. मी पुन्हा उभा राहिलो, म्हणालो गुरुजी कशापायी निर्जीव भिंतींना रंग देत आहे. इथं जित्या माणसांचे रंग टिकत नाही, भिंतींचे तरी कुठून टिकते. माझ्याच मायबापाचं घ्या ना. माझी नक्षत्रावानी गोरी माय दुसऱ्याच्या वावरात राबून राबून काळी ठिकर पडली, आणि दुसऱ्यांचे बोजे वाहता वाहता माझा बाप मेहरावरच्या बाबलीसारखा मधोमध वाकलाय गुरुजी.
तुम्हाला द्यायचाच असेल रंग त्या भिंतींना तर माझं अजिबात काही म्हणणं नाही, पण तुम्हाला सांगून ठेवतो गुरुजी, माझ्या मायबापानं त्या काळ्या विठूच्या पायावर डोकं आदळून आदळून रक्ताचा लाल रंग दिला, तो विठू कधी पावला नाही, तर 2 कवडीच्या रंगानं तुमचा साहेब तरी कुठून पावल गुरुजी. पुन्हा पोरं असतात, मी खाली बसतो. गुरुजी म्हणतात सूचना क्रमांक 3, त्या दिवशी प्रत्येकानं आपापला नवा युनिफॉर्म घालून यायचा. मी डोळ्यात पाणी आणून उभा राहिलो, म्हणालो गुरुजी, माझ्या माईच्या अंगावरचं लुगडं 4 ठिकाणी हिरलंय, ते सांधायला धांदूक मिळत नाही, मला नवा युनिफॉर्म कुठून मिळाल. गुरुजी म्हणाले तुझे हेच फाटलेले कपडे 2 इस्त्री करून घालून ये. मी म्हणालो गुरुजी घरात इस्त्रीसुद्धा नाही. तेव्हा मास्तर जाम भडकले, हातामध्ये दप्तर दिलं, पेकाटात लाथ घातली आणि मला शाळेबाहेर काढलं. मी तसंच घरी गेलो, माईला उडाकलं, तिच्या पोटाला बिलगलो, तिच्या पदरात दडलो आणि गुरुजींनी इस्त्रीवरून मारलं म्हणून पोट भरून रडलो. मित्रांनो, आईला फार वाईट वाटलं. 1ली ते 7वी वर्गात पहिला येणारा आपला पोरगा आज घरात इस्त्री नाही म्हणून मार खाऊन घरी आला, रडत रडत आला. आईच्या डोळ्यातून गळागळा पाणी आलं. तिनं त्या मालकाकडून पैसे उसने घेतले. पुढं दुसऱ्या दिवशी मला इस्त्री घेऊन दिली आणि त्या काळात 17 रुपये का 20 रुपये रोजंदारीनं आईनं जाऊन ते इस्त्रीचे पैसे फेडले. हा काळजातला अनुभव आहे, खरा अनुभव आहे. म्हणून कमिटीचा शेवट करताना मी असं लिहिलं, माईच्या रक्तानं माझ्या कपड्यांना इस्त्री करून त्यावेळेसचं माझं इन्स्पेक्शन साजरं झालं, पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण ते इन्स्पेक्शन शाळेचं झालं, गुरुजींचं झालं, माझं झालं की आईचं झालं तेव्हा कधीच कळलं नाही. पण आता सारं कळतंय, माईच्या पोटातलं एक एक पिळ उलगडतोय. पण आता सारं कळतंय, माईच्या पोटातलं एक एक पिळ उलगडतोय. म्हणूनच कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. म्हणून कोपऱ्यामध्ये पडलेली तीच इस्त्री मी आता महिने उचलत नाही माझ्या कॉलेजच्या ड्रेसवर फिरवण्यासाठी. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात. कारण तापलेल्या इस्त्रीचे चटके कपड्यांपेक्षा काळजालाच अधिक जाणवतात. आणि पहिले दिवस आठवले की गोठ्यातल्या गाईसारखे डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात, डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात, डोळे पुन्हा पुन्हा पाणवतात. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.